नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय आणि स्क्रीन दिसते। जे जे विद्यार्थी जॉईन होत आहे पटपट वाय टाइप करा। यस पटपट टाइप करा। समीक्षा मोरे, समर्थ कांदाळकर, रुचा, यश कायस्थ, वेदांग सदावर्ते, नूतन महाले, पटपट जॉईन हो बाकी पण। तर चला तर मित्रांनो, आजच्या लाईव्ह सेशनला आपण सुरुवात करतोय। कालच्या लेक्चरमध्ये आपण जो चॅप्टर घेतोय तो आपण कंटिन्यू करू। कालच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर स्टार्ट केला होता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स। तर बघा मित्रांनो, आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण कालचा जो पार्ट बघितलाय तर आयसोमेरिझम पर्यंत बघितलं होतं आपण। त्यानंतरचा जो पार्ट असणार आहे बघा, तर दॅट इज स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड। यावर पण क्वेश्चन विचारला जातो। तर जो काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी। तर बघा मित्रांनो, आता स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी असते त्या व्हॅल्यूवरून आपण लक्षात ठेवायचं तर कोणता कंपाऊंड जास्त स्टेबल आहे। जसं इथं बघा, हा जो कॉम्प्लेक्स आहे ज्यामधला सेंट्रल मेटल आयन आहे कोबाल्ट +3। मग या कोबाल्ट +3 आयनची स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे 5.0 × 10⁻33। त्यानंतर दुसरा आहे बघा, ज्यामध्ये सेंट्रल मेटल आयन आहे कॉपर +2। नंतर कोणता आहे मित्रांनो, सिल्वर +1। सिल्वर +1 ची दिली 5.5 × 10⁻18। कॉपर +2 ची दिली 2.0 × 10⁻27। मग ज्याची स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू जास्त असेल मित्रांनो, त्याचं काय म्हणणार आपण, तर त्याची जनरल तो कंपाऊंडची स्टॅबिलिटी ही जास्त असणार आहे। इथे दिलंय बघा, हायर द व्हॅल्यू ऑफ स्टॅबिलिटी कॉन्स्टंट ग्रेटर इज द थर्मोडायनामिक स्टॅबिलिटी। त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट असणार आहे दॅट इज बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड। जे काही कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये माहिती आपल्याला जो सेंट्रल मेटल ॲटम आणि त्याच्या भोवती असणारे जे लिगँड्स आहे त्यांच्यामध्ये बॉन्ड असतो। कोणता बॉन्ड असतो मित्रांनो यांच्यामध्ये, तर कोऑर्डिनेशन बॉन्ड, जो कशामुळे तयार होतो तर इलेक्ट्रॉनच्या इक्वल शेअरिंग मुळे। कशामुळे तयार होतोय तो, इलेक्ट्रॉनच्या इक्वल शेअरिंग मुळे नाही, अनइक्वल शेअरिंग म्हणणार आपण याला। 2 इलेक्ट्रॉन देतं कोण आहे तर लिगँड। मग हा बॉन्ड तयार कसा होतो, त्याचं नेचर कसं आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी 2 थेरी आपल्या सिलेबस मध्ये। एक असणार आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरी, इन शॉर्ट VBT, आणि एक असणार आहे क्रिस्टल फील्ड थेरी, ज्याला म्हणणार आपण CFT। तर बघा मित्रांनो, आपण अगोदर व्हॅलन्स बॉन्ड थेरी बद्दल काही माहिती घेऊया। तर व्हॅलन्स बॉन्ड थेरीचं म्हणणं आहे, तर ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होताना हा जो सेंट्रल मेटल ॲटम आहे तो सेंट्रल मेटल ॲटम काय देतो, तर बघा मित्रांनो, नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल काय प्रोव्हाइड करतो तो, नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल। मग तू म्हणणार तो किती वॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइड करतो, तर वॅकंट ऑर्बिटल प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल मेटल ॲटम इज इक्वल टू इट्स कोऑर्डिनेशन नंबर। म्हणजे जर त्याला 4 लिगँडला अटॅच व्हायचं आहे तर त्याच्याकडे 4 वॅकंट ऑर्बिटल पाहिजे। 6 लिगँडला अटॅच व्हायचं आहे 6 वॅकंट ऑर्बिटल पाहिजे, बरोबर। मग आता हा देतो वॅकंट ऑर्बिटल आणि लिगँड काय करतो, तर लक्षात घ्या मित्रांनो, जे वॅकंट ऑर्बिटल आहे ते वेगवेगळे असेल तर काय करतात ते, तर त्या सगळ्यांना एकत्र आणतात, त्यांचं हायब्रिडायझेशन वगैरे करून घेता। हायब्रिडायझेशन करून सगळ्यांची एनर्जी सेम येते, सगळ्यांची जी जॉमेट्री आहे, शेप आहे तो पण सेम येतो। म्हणजे त्याचं काय होतं, हायब्रिडायझेशन होतं। हायब्रिडायझेशन केल्यानंतर जो लिगँड आहे तो लिगँड 2 इलेक्ट्रॉन असलेलं ऑर्बिटल
आणि मेटलचं व्हॅकंट ऑर्बिटल यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते आणि तयार होतो मित्रांनो इथं कोणता बॉन्ड, कोऑर्डिनेशन बॉन्ड. म्हणजे मेटलचं रिकाम ऑर्बिटल आणि लिगँडचं 2 इलेक्ट्रॉन असलेलं ऑर्बिटल अशी इथं ओव्हरलॅपिंग होते. आता बघा हायब्रिडायझेशन नुसार जॉमेट्री ठरवली जाते. हा महत्वाचा पार्ट आहे ज्यावर क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो. जर sp हायब्रिडायझेशन असेल जॉमेट्री असते लिनियर, sp2 असेल ट्रायंग्युलर, sp3 असेल टेट्राहेड्रल, dsp2 असेल स्क्वेअर प्लेनर, dsp3 असेल ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, d2sp3 असेल ऑक्टाहेड्रल आणि d3sp3 असेल तर पेंटागोनल बाय पिरॅमिडल. त्यापैकी महत्वाचं मित्रांनो sp3 लक्षात ठेवायचं, dsp2 लक्षात ठेवायचं आणि जनरल आपण विचार केला d2sp3. कोणतं? d2sp3. हे 3 महत्वाचे. sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे किती ऑर्बिटल मिक्स होता मित्रांनो? 4. dsp2 म्हणजे तरी पण किती मिक्स होता? 4. पण इथं जॉमेट्री असते टेट्राहेड्रल, dsp2 असताना स्क्वेअर प्लेनर, d2sp3 असताना जॉमेट्री असते मित्रांनो ऑक्टाहेड्रल. त्यानंतर अकॉर्डिंग टू VBT व्हॅलन्स बॉन्ड थिअरी नुसार 2 टाईपचे लिगँड असतात मित्रांनो. 2 टाईपचे लिगँड कोणते? तर एक असतं स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि एक असणार आहे वीक फील्ड लिगँड. आता एकदम सोपं लक्षात ठेवायचं, ज्या लिगँडमुळे सेंट्रल मेटल ॲटम मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची पेअरिंग होत असेल त्याला म्हणा स्ट्रॉंग फील्ड लिगँड, आणि ज्या लिगँडमुळे सेंट्रल मेटल ॲटम मधल्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची पेअरिंग होत नसेल तर त्याला म्हणणार मित्रांनो वीक फील्ड लिगँड. आता जे स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतात त्यांची ओळख कशी आहे? तर त्यांचे डोनर ॲटम बघा, जे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे मित्रांनो त्यात डोनर ॲटम असतो कार्बन, नायट्रोजन किंवा फॉस्फरस. यावर पण क्वेश्चन विचारलाय. जे स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे त्यांच्यामध्ये डोनर ॲटम कोण असू शकतो? कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरस. जसं एक्झाम्पल दिले बघा Cn-, Nc-, CO, NH3, EDTA. ही कोणत्या टाईपचे लिगँड आहे मित्रांनो? तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि वीक फील्ड लिगँड ज्यांच्यामुळं सेंट्रल मेटल ॲटम मधल्या अनपेड इलेक्ट्रॉनची पेअरिंग होत नाही त्याला म्हणणार वीक फील्ड लिगँड. ज्यामध्ये डोनर ॲटम असतात मित्रांनो हॅलोजन, ऑक्सिजन किंवा सल्फर. बघा डोनर ॲटम जर कार्बन, नायट्रोजन किंवा फॉस्फरस असेल तर स्ट्रॉंग फील्ड लिगँड. डोनर ॲटम हे ऑक्सिजन, सल्फर किंवा हॅलोजन असेल तर त्याला काय म्हणणार मित्रांनो आपण? वीक फील्ड लिगँड. ज्याचं एक्झाम्पल आहे बघा F-Cl-, Br-, I-, SCN-, C2O4 2-, ज्याला तुम्ही ऑक्झॅल ॲटो म्हणता. हे सगळे कोणत्या टाईपचे लिगँड आहे मित्रांनो? तर वीक फील्ड लिगँड. त्यानंतर बघा मित्रांनो जर हायब्रिडायझेशन मध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम आहे त्याने जर d ऑर्बिटल यूज केलं तर 2 टाईपचे कॉम्प्लेक्स येतात. एक येतं इनर कॉम्प्लेक्स आणि एक येतं आउटर कॉम्प्लेक्स. कोणतं मित्रांनो? इनर कॉम्प्लेक्स आणि आउटर कॉम्प्लेक्स. कधी? जर हायब्रिडायझेशन मध्ये d ऑर्बिटल असेल तर. मग इनर आणि आउटर कसं ओळखायचं? तर बघा मित्रांनो समजा सेंट्रल मेटल ॲटम आहे त्याची शेवटची शेल ही 4th आहे. कोणती मित्रांनो? 4th. आणि त्याने हायब्रिडायझेशन साठी 3d ऑर्बिटल वापरलं. बघा जी व्हॅलन्स शेल आहे त्याचं न वापरता त्याच्या अगोदरची शेल त्याला आपण सेकंड लास्ट शेल म्हणतो. सेकंड लास्ट शेलचा नंबर n-1 ने लिहितो. मग जर n-1 d ऑर्बिटल हायब्रिडायझेशन साठी वापरला तर त्याला म्हणा इनर कॉम्प्लेक्स. आणि बघा त्याची शेवटची शेल 4थी आहे आणि त्याने हायब्रिडायझेशन साठी 4d ऑर्बिटल वापरलं म्हणजे लास्ट शेलचंच ऑर्बिटल वापरलं. लास्ट शेलचा नंबर तुम्ही n ने लिहिता म्हणजे nd ऑर्बिटल वापरला तर आउटर कॉम्प्लेक्स, n-1 वापरला इनर कॉम्प्लेक्स, nd वापरला आउटर कॉम्प्लेक्स. हायब्रिडायझेशन लक्षात ठेवायचं. हे लिगँडचे टाईप लक्षात ठेवायचे. इनर कॉम्प्लेक्स, आउटर कॉम्प्लेक्स कशावरून ठरवायचं हे तुम्ही लक्षात ठेवायचं. क्लिअर? तर बघा आता काही कॉम्प्लेक्स आपण फॉर्मेशन फास्ट मध्ये तुम्हाला मी फॉर्मेशन पण दाखवतो. जसं बघा इथं आपण आपल्याला बघायचं NiCl4 2-. आता हा जो NiCl4 2- आहे मित्रांनो ज्याला तुम्ही अनायनिक कॉम्प्लेक्स म्हणणार. ऍक्च्युअल तो कॉम्प्लेक्स आयन आहे. नाव आहे त्याचं टेट्राक्लोरोनिकेलेट इन ब्रॅकेट 2. बघा आता
याचं फॉर्मेशन कसं लिहायचं, तर सगळ्यात पहिलं सेंट्रल ॲटम निकेल, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 28 असताना तुम्ही लिहिता मित्रांनो आर्गॉन 3d8 बरोबर का. त्यानंतर यामधला जो निकेल आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. मग निकेल +2 आयनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल बघा आर्गॉन 3d8 म्हणजे हे येणार नाही, ते 2 इलेक्ट्रॉन डोनेट कराल. मग याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तुम्ही तर आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मित्रांनो 3d8 4s नंतर 4p असतं 4p0. बघा मित्रांनो आता 3D चा जर विचार केला डी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल मध्ये असे तुम्ही 5 बॉक्स काढता, 8 इलेक्ट्रॉन मग लिहिणार 1 2 3 4 5, त्यानंतर 6 7 8. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो, इथं 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. नंतर 4s ऑर्बिटल असं आपण एक बॉक्स काढणार, p ऑर्बिटल त्यासाठी 3 बॉक्स काढणार. s मध्ये इलेक्ट्रॉन नाही, p मध्ये पण इलेक्ट्रॉन नाहीये. आता नंतर विचार करायचा लिगॅंड कोण आहे, तर लिगॅंड आहे Cl-. सांगा Cl- हा कोणत्या टाईपचा लिगॅंड आहे मित्रांनो, वीक फील्ड लिगॅंड. आता वीक फील्ड लिगॅंड असल्यामुळे ह्या अनपेड इलेक्ट्रॉनची पेअरिंग होणार नाही. मग सांगा आता याला किती लिगॅंड सोबत कंबाईन व्हायचे, 4. मग इथून पुढचे 4 रिकामे ऑर्बिटल, एक s आणि 3 p, म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन होईल मित्रांनो, sp3 हायब्रिडायझेशन. आणि sp3 हायब्रिडायझेशन झालं, जॉमेट्री कोणती येईल मित्रांनो ह्या NiCl4 ची. तर याची जॉमेट्री हा निकेल +2 आयन आहे, त्याचे हे 4 रिकामे ऑर्बिटल, 4 कोणते, sp3 हे पण sp3 हे रिकामे ऑर्बिटल. मग इथे एक Cl येईल तो 2 इलेक्ट्रॉन देईल, इथं दुसरा Cl येईल तो 2 इलेक्ट्रॉन देईल, तिसरा Cl येईल तो 2 इलेक्ट्रॉन देईल, चौथा Cl येईल आणि तो 2 इलेक्ट्रॉन देईल. असा एक निकेल +2 आयन किती क्लोरीन सोबत बॉन्ड तयार करेल मित्रांनो, 4. कोणते बॉन्ड हे, कोऑर्डिनेशन बॉन्ड. sp3 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री कोणती मित्रांनो, टेट्राहेड्रल. कोणती, टेट्राहेड्रल. इथपर्यंत क्लिअर. आता याचं जर तुम्हाला मॅग्नेटिक नेचर विचारलं तर बघा मित्रांनो इथपर्यंतचे इलेक्ट्रॉन पेअर आहे, हे अनपेड इलेक्ट्रॉनची काही पेअरिंग झाली नाही. इथून पुढे हे जे रिकामे ऑर्बिटल होते त्यात 2-2 इलेक्ट्रॉन क्लोरीनने दिले ते पेअर आहे, पण हे 2 अनपेडच राहतील. अनपेड आहे याचा अर्थ हा कसा येईल मित्रांनो, पॅरामॅग्नेटिक. कोणत्या टाईपचा येईल, पॅरामॅग्नेटिक. मग तुम्हाला विचारलं NiCl4 हा जो आयन आहे त्यातला सेंट्रल ॲटम निकेल, हायब्रिडायझेशन कोणतं, sp3, जॉमेट्री टेट्राहेड्रल, आणि त्याचं मॅग्नेटिक नेचर कसं मित्रांनो, पॅरामॅग्नेटिक. क्लिअर. आता हा दुसरा आहे बघा NiCn4 आता शॉर्टकट सांगतो, यातला पण सेंट्रल ॲटम निकेल आहे, यातल्या पण निकेलवर +2 चार्ज आहे, मग त्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम येईल. फक्त इथं चेंज काय होईल मित्रांनो, तर इथं लिगॅंड आहे Cn-. हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यामुळे ह्या 2 इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल मित्रांनो. मग ही पेअरिंग झाल्यामुळे काय होईल, तर हे जे डी ऑर्बिटल आहे, डी ऑर्बिटल मधले 8 इलेक्ट्रॉन असे लिहिणार, 1 2 3 4 5 6 7 8, एक रिकामं डी ऑर्बिटल तयार झालं. त्या डी नंतर पुढे कोणतं आहे, तर त्याच्या पुढे s आहे आणि 3 p. मग आता बघा याला पण 4 ऑर्बिटल पाहिजे रिकामे, मग एक डी, एक s आणि 2 p. म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन होईल मित्रांनो, इथं DsP2. कोणतं, DsP2 ह्या निकेल टेट्रासायनो निकेलेट मध्ये कोणतं हायब्रिडायझेशन होईल, DsP2. आणि DsP2 हायब्रिडायझेशन झालं म्हणजे याची जॉमेट्री येईल मित्रांनो स्क्वेअर प्लेनर. कोणती, स्क्वेअर प्लेनर. आता बघा हा जो स्क्वेअर प्लेनर आल्यानंतर याचं मॅग्नेटिक नेचर विचारलं तर यातले सगळे इलेक्ट्रॉन हे पेअर आहे. याचा अर्थ हा कसा येईल मित्रांनो, हा येईल डायमॅग्नेटिक. कोणत्या टाईपचा, डायमॅग्नेटिक. त्यानंतर हा इनर कॉम्प्लेक्स येईल का आउटर कॉम्प्लेक्स येईल, तर बघा मित्रांनो शेवटची शेल ही 4th आहे, पण डी ऑर्बिटल हे 3rd शेलचं आहे. याचा अर्थ याला म्हणणार तुम्ही इनर कॉम्प्लेक्स. कोणता येईल मित्रांनो, इनर कॉम्प्लेक्स. दोघातला फरक कळाला का. यातल्या निकेलचं हायब्रिडायझेशन sp3, यातल्या निकेलचं DsP2, याची जॉमेट्री टेट्राहेड्रल, याची जॉमेट्री येईल
स्क्वेअर प्लेनर, याचा हायब्रिडायझेशन sp3, याचा dsp2, हा येईल पॅरामॅग्नेटिक, येईल हा डायमॅग्नेटिक, आणि हा येईल इनर कॉम्प्लेक्स, हा आउटर येणार नाही कारण याच्या d ऑर्बिटल नाही. क्लिअर. आता बघा इथं आपण हा CONS363+, याचा जर विचार केला तर सेंट्रल ऍटम आहे मित्रांनो कोबाल्ट, ज्याचा ऍटॉमिक नंबर 27 आहे. 27 असताना लिहिणार तुम्ही आर्गॉन 3d7 बघा कोबाल्ट वर चार्ज किती येईल इथं +3 असताना मग तुम्ही लिहिणार आर्गॉन 3d6 बघा मित्रांनो आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार तुम्ही 3d6 d ऑर्बिटल आहे 6 इलेक्ट्रॉन आहे त्यामध्ये, मग 6 इलेक्ट्रॉन तुम्ही कसे लिहिणार तर 1 2 3 4 5 6, नंतर हे 4s ऑर्बिटल आहे एम्प्टी, 4p ऑर्बिटल आहे ते पण एम्प्टी. लिगॅन्ड कोणता आहे मित्रांनो NH3 हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे, आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असल्यामुळे काय होईल मित्रांनो हे अनपेड इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल. म्हणजे जे 6 इलेक्ट्रॉन आहे d ऑर्बिटल मधले ते कसे लिहिणार आपण तर 1 2 3 4 5 6. आता बघा या कोबाल्ट +3 आयनला किती लिगॅन्ड सोबत कंबाईन व्हायचं आहे 6, मग 6 लिगॅन्ड सोबत कंबाईन व्हायचं याचा अर्थ याच्याकडे 6 रिकामे ऑर्बिटल पाहिजे. मग हे 2d 1 s आणि 3 b, म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन झालं मित्रांनो d2sp3, कोणतं d2sp3. आता सांगा d2sp3 झालं म्हणजे जॉमेट्री कोणती येईल तर जॉमेट्री येईल ऑक्टाहेड्रल. आता सांगा सगळे इलेक्ट्रॉन कसे यामधले पेअर आहे, पेअर याचा अर्थ हा येईल डायमॅग्नेटिक. कसं येईल मित्रांनो हा डायमॅग्नेटिक, आणि इनर कॉम्प्लेक्स येईल का आउटर कॉम्प्लेक्स सांगा पटकन मला सांगा इथं इनर कॉम्प्लेक्स येईल का आउटर कॉम्प्लेक्स कमेंट करा. सांगा इनर कॉम्प्लेक्स येईल का आउटर कॉम्प्लेक्स येईल. व्हॅलन्स शेल 4th आहे आणि हायब्रिडायझेशन साठी 3d ऑर्बिटल यूज केलंय. पटपट सांगायचं. सिद्धी कुदळे बरोबर सांगितले, अक्षय गाडेकरने पण बरोबर सांगितले, सार्थक कांदळकरने पण बरोबर सांगितले. तर कोणत्या टाईपचा कॉम्प्लेक्स येईल मित्रांनो हा इनर कॉम्प्लेक्स. कोणता येईल इनर कॉम्प्लेक्स. त्यानंतर बघा आता हा COF6 हा जो दिला आहे COF6 व्यवस्थित दिसत नसेल इथं लिहितो मी COF6 आता बघा यातला पण सेंट्रल ऍटम कोबाल्ट, यातल्या पण कोबाल्ट वर चार्ज +3, याचा अर्थ याच्या पण d ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन. फक्त लक्षात घ्या मित्रांनो हे 6 इलेक्ट्रॉन असे लिहिले. इथं जो लिगॅन्ड आहे तो F- आहे. F- हा वीक फील्ड लिगॅन्ड आहे, आणि वीक फील्ड लिगॅन्ड असल्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग होणार नाही. आता पेअरिंग नाही झाली तर याला 6 ऑर्बिटल कोणते भेटतील रिकामे, एक s, हे 3p, आणि याच्या समोरचे d, हे 4s आहे, हे 4p आहे, हे 4d आहे. म्हणजे याचं पण हायब्रिडायझेशन होईल sp3d2. sp3d2 याचा अर्थ हा पण कोणत्या टाईपचा येईल ऑक्टाहेड्रल. पण इथं बघा आता हे अनपेड इलेक्ट्रॉन आहे त्यांची काही पेअरिंग होणार नाही. पेअरिंग नाही झाली याचा अर्थ हा येईल पॅरामॅग्नेटिक. कसा येईल मित्रांनो पॅरामॅग्नेटिक येईल. आणि हा इनर नाही येणार तर हा आउटर कॉम्प्लेक्स येईल, कारण की इथं d ऑर्बिटल आहे 4d आहे, मग याला म्हणणार तुम्ही आउटर कॉम्प्लेक्स. कोणतं म्हणणार मित्रांनो आउटर कॉम्प्लेक्स. माझ्या मते चारही कंपाऊंडचं फॉर्मेशन आपल्याला समजलंय, आणि हे जर समजलं तर या रिलेटेड कोणतं पण विचारू द्या तुम्हाला सांगता येईल. हायब्रिडायझेशन विचारलं जातं, जॉमेट्री विचारले जाते, त्याचं मॅग्नेटिक नेचर विचारलं जाईल, इनर कॉम्प्लेक्स आणि आउटर कॉम्प्लेक्स. पटकन कमेंट करा शिकवलेला पार्ट समजलाय. व्हॅलन्स बॉन्ड थेरी VBT समजलीये, पटकन Y टाईप करा, मला पुढच्या पार्टकडे जायचंय लगेच. यस समजलंय. अक्षय गाडेकर, सर्वेश वागचौरे, सार्थक कवडे, अमृता वडाळकर, वैष्णवी आहेर, सर्वांना समजलंय. ओके चला आपण नेक्स्ट पार्टकडे जातोय.
आणि नेक्स्ट पार्ट जो असणार आहे दॅट इज क्रिस्टल फील्ड थेरी. माया थोरात यांना पण समजलंय. तर बघा मित्रांनो, जसं व्हीबीटी होतं त्यांचं म्हणणं होतं सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगॅंड यांचे जे ऑर्बिटल यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते मग बॉन्ड तयार होतो. तसं या CFTचं वेगळंच आहे. आता क्रिस्टल फील्ड थेरी, आता या CFTचं म्हणणं काय आहे, जो सेंट्रल मेटल ॲटम त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो, जो लिगॅंड आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, यांच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. कोणतं अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता कसं होतं, काय होतं, त्याने नेमकं काय चेंजेस होतात हे आपण बघतोय. तर बघा मित्रांनो, ही क्रिस्टल फील्ड थेरी समजून घेण्या अगोदर तुम्हाला डी ऑर्बिटल समजून घेणं गरजेचं आहे. तर 5 टाईपचे डी ऑर्बिटल असतात. 5 टाईपचे कोणते, तर बघा मित्रांनो, DXY, पटपट DXY, DYZ, DXZ, नंतर DX2, Y2 आणि DZ2. आता डायग्राम वरून अंदाज आला आपल्याला. हे जे 3 डायग्राम दिसत आहे, या 3 डायग्राम मध्ये तुम्हाला हे जे ऑर्बिटल हे दोन्ही ऍक्सिसच्या मध्ये, म्हणजे हे 3 ऑर्बिटल कसे असतात, इन बिटवीन ऍक्सिस कसे असतात मित्रांनो, इन बिटवीन ऍक्सिस. आणि हे 2 डी ऑर्बिटल कसे येतात, अलॉंग द ऍक्सिस. सांगा, मग मी विचारलं कोणते डी ऑर्बिटल इन बिटवीन ऍक्सिस असतात, DXY, DYZ, DXZ. कोणते डी ऑर्बिटल अलॉंग द ऍक्सिस असतात, DX2, Y2 अँड DZ2. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आता त्यांचं म्हणणं काय, तर बघा आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स जर घेतला तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये काय होतं, तर येणारा जो लिगॅंड आहे, बघा मित्रांनो, येणारे लिगॅंड कसे येतात, तर येणारे लिगॅंड हे अलॉंग द ऍक्सिस येतात. आणि अलॉंग द ऍक्सिस लिगॅंड आल्यामुळं काय होतं, जे डी ऑर्बिटल अलॉंग द ऍक्सिस प्रेझेंट आहे, सांगा मग कोणते डी ऑर्बिटल अलॉंग द ऍक्सिस प्रेझेंट आहे, DX2, Y2 आणि DZ2. मग लिगॅंड अलॉंग द ऍक्सिस येतात, ते अलॉंग द ऍक्सिस आल्यामुळं जे डी ऑर्बिटल अलॉंग द ऍक्सिस प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये आणि लिगॅंड मध्ये रिपल्शन होतं. रिपल्शन झाल्यामुळे हे जे 5 डी ऑर्बिटल होते ज्यांची एनर्जी सेम होती, ती एनर्जी वाढते. वाढल्यानंतर ते एनर्जी वाढल्यानंतर काय होतं मित्रांनो, डी ऑर्बिटल हे 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं. कोणते 2 पार्ट, तर ह्या 2 ऑर्बिटलचा एक ग्रुप तयार होतो EG, आणि उरलेले जे 3 डी ऑर्बिटल आहे DXY, DYZ आणि DXZ, या तिघांचा एक ग्रुप तयार होतो, त्याला म्हणायचं T2G. मग आता इथं काय होतं मित्रांनो, या ऑर्बिटल मध्ये आणि लिगॅंड मध्ये रिपल्शन वाढल्यामुळं ह्या 2 ऑर्बिटलची एनर्जी वाढते, या तिघांची कमी होते. या प्रोसेसला म्हणता क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. काय म्हणता मित्रांनो, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल इनटू 2 ग्रुप. 2 ग्रुप कोणते, एक T2G ग्रुप, एक EG ग्रुप. मग तुम्हाला विचारलं T2G ग्रुप मध्ये कोणकोणते डी ऑर्बिटल आहे, तर बघा मित्रांनो, T2G मध्ये DXY, DYZ, DXZ. आणि EG मध्ये कोण आहे, DX2, Y2, DZ2. तर बघा मित्रांनो, ह्या ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये EG ऑर्बिटलची एनर्जी 0.6 डेल्टा O ने जास्त असते आणि T2G ऑर्बिटलची एनर्जी 0.4 डेल्टा O ने कमी होते. हा जो एनर्जी डिफरन्स आहे मित्रांनो, याला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी काय म्हणता, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. आता EG काबर वरती गेला आणि T2G काबर खाली आला हे कळालं, कारण येणारे लिगॅंड कसे येतात मित्रांनो, अलॉंग द ऍक्सिस. हे कोणत्या केस मध्ये, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. आता जर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर याच्या उलट होतो मित्रांनो. उलट काय होतं, तर येणारे लिगॅंड कसे येतात, इन बिटवीन ऍक्सिस. कसे येतात मित्रांनो, इन बिटवीन ऍक्सिस. मग त्यामुळे जे डी ऑर्बिटल इन बिटवीन ऍक्सिस प्रेझेंट आहे, DXY, DYZ आणि DXZ, यांच्यामध्ये आणि लिगॅंड मधलं रिपल्शन वाढतं. रिपल्शन वाढल्यामुळे आता ह्या केसमध्ये उलट होतं मित्रांनो, ही जे T2G ऑर्बिटल आहे याची एनर्जी वाढते आणि EG ऑर्बिटलची एनर्जी कमी होते. डी ऑर्बिटल 2 भागात डिवाइड होतं. मग ह्या प्रोसेसला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणणार. याची एनर्जी 0.4 ने वाढते, याची 0.6 ने कमी होते. कळालं, T2G मध्ये उलट आहे, EG मध्ये
काय लक्षात घ्यायचं, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असेल बघा, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये काय लक्षात ठेवायचं, Eg ची एनर्जी जास्त T2G पेक्षा. टेट्राहेड्रल मध्ये काय होतं मित्रांनो, टेट्राहेड्रल मध्ये T2G ची एनर्जी जास्त Eg पेक्षा. असं का बरं होतं तर ते कळालं, येणारे लिगॅन. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर मित्रांनो या थेरीनुसार पण दोन टाईपचे लिगॅन्ड असतात. परत तेच स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आणि वीक फील्ड लिगॅन्ड. ज्या लिगॅन्डमुळे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जास्त होते त्याला म्हणायचं स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड, कमी स्प्लिटिंग झाले वीक फील्ड लिगॅन्ड. आता बघा मित्रांनो या थेरीनुसार दोन टाईपचे कॉम्प्लेक्स असतात, हाय स्पिन कॉम्प्लेक्स आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स. तर अगोदर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, हाय स्पिन कॉम्प्लेक्स कोणामुळे तयार होता, लो स्पिन कॉम्प्लेक्स कोणामुळे तयार होता. तर हाय स्पिन कॉम्प्लेक्स हे तयार होता वीक फील्ड लिगॅन्डमुळे आणि लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होता मित्रांनो स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्डमुळे. हाय वीक आणि लो स्ट्रॉंग असं लक्षात घ्या. हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हटलं का वीक फील्ड लिगॅन्ड, लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हटलं का स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. आता काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, तर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं तर डी ऑर्बिटल दोन भागात डिवाइड होतं. कोणते दोन भाग येते सांगा, कोणते दोन, एक Eg आणि एक कोणतं T2G. आता ह्या दोन्ही मधला जो गॅप आहे एनर्जी गॅप त्याला म्हणायचं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. काय म्हणायचं मित्रांनो, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. आणि सेम ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनला जर पेरिंग करायची आहे तर त्या केसमध्ये त्या एनर्जीला म्हणायचं मित्रांनो पेरिंग एनर्जी. सांगा ह्या दोन ऑर्बिटल मधला जो एनर्जी डिफरन्स आहे त्याला काय म्हणायचं, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. इलेक्ट्रॉनला सेम ऑर्बिटल मध्ये पेरिंग करण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीला म्हणायचं पेरिंग एनर्जी. आता बघा मित्रांनो डी ऑर्बिटल मध्ये जर एक इलेक्ट्रॉन असेल काही अडचण नाही, आपल्याला माहिती आहे एक इलेक्ट्रॉन असेल तर तो नेहमी कुठेतरी शिकलो ना आपण अबाव प्रिन्सिपल, इलेक्ट्रॉन्स आर फील्ड फर्स्ट इन दॅट ऑर्बिटल विच हॅव्हिंग लेस एनर्जी. मग एक इलेक्ट्रॉन असेल काही हरकत नाही आपण इथं लिहिणार, दोन असेल एक इथं लिहिणार एक इथं लिहिणार. कोणता रोल, हंस रोल. दोन्ही लगेच पेरिंग नाही करणार कारण हंस रूलने सांगितलं आपल्याला सेम एनर्जी असलेल्या ऑर्बिटल मध्ये अगोदर काय करा, सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन लिहा, सिंगल सिंगल कंप्लीट झाल्यानंतर मग पेरिंग करा. आता बघा मित्रांनो तीन असेल तर मग 1 2 3 म्हणजे एक असताना काही अडचण आली नाही, दोन असताना पण नाही, तीन असताना पण नाही. पण प्रश्न आला आता 4 इलेक्ट्रॉन असताना काय. मग तू म्हणणार काय सर आता काय करायचं, 4 इलेक्ट्रॉन असताना काही हरकत नाही, 4 असेल तर इथं लिहा. तर बघा 4 इलेक्ट्रॉन असताना प्रश्न काय पडला तर चौथा इलेक्ट्रॉन हा इथं लिहायचा म्हणजे पेरिंग करायची कवरच्या ऑर्बिटल मध्ये पाठवायचा. मग त्यासाठी त्यांनी विचार केला चला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जास्त का पेरिंग एनर्जी जास्त. मग हे कशावर डिपेंड आहे, कोणती एनर्जी जास्त हे कशावर डिपेंड आहे, तर हे डिपेंड आहे मित्रांनो कोणत्या टाईपचा लिगॅन्ड आहे. जर लिगॅन्ड हा वीक फील्ड असेल, इकडे लक्ष द्या आता, लिगॅन्ड हा वीक फील्ड लिगॅन्ड असेल तर काय असतं तर वीक फील्ड लिगॅन्ड मध्ये लक्षात घ्या मित्रांनो ही क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जीची व्हॅल्यू ही कमी असते आणि पेरिंग एनर्जीची जास्त असते. वीक फील्ड लिगॅन्डच्या केसमध्ये काय होतं मित्रांनो, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी कमी, पेरिंग एनर्जी जास्त. म्हणजे इलेक्ट्रॉनला पेरिंग करण्यासाठी जास्त एनर्जी लागते, वरती जाण्यासाठी कमी एनर्जी लागते. आणि स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड असेल तर उलट आहे मित्रांनो, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड मध्ये क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जास्त कोणापेक्षा, पेरिंग एनर्जी पेक्षा. म्हणजे इलेक्ट्रॉनला वरती जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते, पेरिंग करण्यासाठी कमी एनर्जी लागल. मग बघा 4 इलेक्ट्रॉन आहे, जर आपल्याकडे वीक फील्ड लिगॅन्ड आहे, आता सांगा वीक फील्ड लिगॅन्डच्या केसमध्ये कोणती एनर्जी जास्त, पेरिंग. म्हणजे इलेक्ट्रॉनला पेरिंग करण्यासाठी जास्त एनर्जी लागल म्हणून चौथा इलेक्ट्रॉन कुठे गेला बघा मित्रांनो, Eg मध्ये. मग ह्या केसमध्ये विचार केला T2G मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे मित्रांनो 3, Eg मध्ये किती आहे 1, म्हणजे टोटल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती मित्रांनो ह्या केसमध्ये 4. कोणत्या, हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता हीच D4 सिस्टम घेतली पण आपल्याकडे लिगॅन्ड स्ट्रॉंग फील्ड आहे. आता स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळं काय झालं,
इलेक्ट्रॉनला वरती जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते. मग काय झालं, चौथा इलेक्ट्रॉन इथंच पेअर झाला. म्हणजे ह्या केसमध्ये लिहिलं तुम्ही T2G4 Eg0. सांगा आता ह्या केसमध्ये विचार केला तर अनपेड इलेक्ट्रॉन 2च आहे आणि ह्या केसमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 4 आहे. मग सांगा मित्रांनो, कोणत्या कॉम्प्लेक्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन जास्त असतात? हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये ऍज कम्पेअर टू लो स्पिन. हे D4 साठी, हे D5 साठी. बघा 1 2 3 4 5. कसं लिहिणार? T2G3 Eg2. टोटल अनपेड इलेक्ट्रॉन किती मित्रांनो या केसमध्ये? 5. इथं विचार केला D5. सांगा आता इलेक्ट्रॉनला वरती जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते. मग 1 2 3 4 5 म्हणजे T2G5 आणि इथं Eg0. सांगा किती अनपेड इलेक्ट्रॉन ह्या केसमध्ये? 1. ह्या केसमध्ये किती अनपेड होते? 2. आता 6 घेतलं. 6 घेतल्यानंतर 1 2 3 4 5 आणि आता 6वा आहे, त्याला नाईलाजाने पेअरिंग करावंच लागणार आहे. मग ह्या केसमध्ये T2G4 Eg2 अनपेड किती? 2 आणि हे 2 4. इथं बघा, इथं D6 आहे. कोणती एनर्जी जास्त? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जास्त. म्हणजे इलेक्ट्रॉनला वरती जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते. मग तो पेअरिंग करल. या केसमध्ये T2G6 Eg0 अनपेड इलेक्ट्रॉन 0. आता काय काय लक्षात ठेवायचं, शॉर्टकट सांगतो बघा. 2 टाईपचे कॉम्प्लेक्स कोणते? एक असणार आहे हाय स्पिन कॉम्प्लेक्स, दुसरा असणार आहे लो स्पिन कॉम्प्लेक्स. आता वा, हाय स्पिन कॉम्प्लेक्स कोणामुळे तयार होतो? हाय म्हटलं का तुम्ही लगेच वीक फील्ड लिगॅन. लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतो स्ट्रॉंग फील्ड लिगॅन. बघा वीक फील्ड लिगॅन असल्यामुळे इथं पेअरिंग एनर्जी जास्त कोणापेक्षा? क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी पेक्षा. हा स्ट्रॉंग असल्यामुळं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जास्त पेअरिंग एनर्जी पेक्षा. या हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन जास्त, या केसमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन कमी. एवढं कळालं का सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होते. सांगा हाय स्पिन कॉम्प्लेक्स कोणत्या लिगॅनमुळे तयार होतो? वीक फील्ड लिगॅन. लो स्पिन कॉम्प्लेक्स स्ट्रॉंग फील्ड लिगॅन. इथं पेअरिंग एनर्जी जास्त, म्हणजे इलेक्ट्रॉनला पेअरिंग करण्यासाठी एनर्जी लागते म्हणून तो वरती जातो. इथं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जास्त, वरती जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते म्हणून तो तिथंच पेअरिंग करतो. कोणत्या केसमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन जास्त? हाय स्पिन कॉम्प्लेक्स मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन जास्त, लो स्पिन मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन कमी. एवढा पार्ट हा ह्या हाय स्पिन आणि लो स्पिन साठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? आणि लास्ट पॉइंट आहे मित्रांनो चॅप्टर मध्ये. आता चॅप्टरच्या अगदी एंडला आलोय आपण. दॅट इज ऍप्लिकेशन्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर पहिलं बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स दिलंय बघा. क्लोरोफिल. बघा आपल्याला माहिती मेटलचं कॉम्प्लेक्स आहे. हिमोग्लोबिन इन ब्लड. हिमोग्लोबिन हे आयर्न कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो. विटामिन B12 हे कोबाल्ट कॉम्प्लेक्स आहे. तिघावर पण क्वेश्चन विचारले. क्लोरोफॉर्म मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, हिमोग्लोबिन आयर्न कॉम्प्लेक्स, विटामिन B12 कोबाल्ट कॉम्प्लेक्स. देन इन मेडिसिन तर बघा प्लॅटिनम कॉम्प्लेक्स दॅट इज सिस प्लॅटिन. घेतलं होतं आपण सिस प्लॅटिन. आता येतोय मित्रांनो आवाज? आवाज येतोय सर्वांना? आता आवाज कट झाला होता, आता आवाज येतोय. यस, आता आवाज येतोय सर्वांना. हा यस यस, सगळ्यांना आवाज येतोय. तर लक्षात घ्या मित्रांनो, क्लोरोफिल हा मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, हिमोग्लोबिन हा आयर्न कॉम्प्लेक्स, विटामिन B12 हा कोबाल्ट कॉम्प्लेक्स. सिस प्लॅटिन. आता सिस प्लॅटिन म्हणजे आपण घेतलं होतं ना बघा मित्रांनो प्लॅटिनम, त्याला 2 NH3 आणि 2 Cl. मग 2 NH3 2 Cl असे शेजारी शेजारी असेल तर त्याला तुम्ही सिस म्हटलं होतं. आणि 2 NH3 अपोजिट असेल किंवा 2 Cl अपोजिट असेल तर त्याला ट्रान्स म्हटलं होतं. याला सिस प्लॅटिन म्हणता. हा सिस प्लॅटिन यूज केला जातो ट्रीटमेंट ऑफ
cancer. Then EDTA is used to treat poisoning by lead. लीड मुळे जर पॉइझनिंग झालं त्याच्या ट्रीटमेंट साठी यूज केला जातो EDTA माहिती मित्रांनो आपल्याला इथिलीन डायअमाइन टेट्रा एसिटेटो. देन इलेक्ट्रोप्लेटिंग, तर बघा हा सिल्वर कॉम्प्लेक्स आहे जो सिल्वर प्लेटिंग साठी यूज केला जातो. हा गोल्ड कॉम्प्लेक्स आहे जो गोल्ड प्लेटिंग साठी यूज केला जातो. नंतर हार्डनेस ऑफ जे वॉटर आहे, हार्डनेस ऑफ वॉटर म्हणजे ज्याला आपण सॉल्टी वॉटर म्हणतो, ते हार्डनेस कशामुळे येते तर त्यामध्ये कॅल्शियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फेट असे सॉल्ट तयार होता आणि ते डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो मित्रांनो EDTA. काय एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. तर एवढे काही ऍप्लिकेशन आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे महत्वाचे ज्यावर पण क्वेश्चन विचारला जातो, पाठ करून टाकायचं. हिमोग्लोबिन आयर्न कॉम्प्लेक्स, क्लोरोफिल मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स, विटामिन B12 कोबाल्ट कॉम्प्लेक्स. नंतर सिस्प्लॅटिन कशासाठी ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. नंतर EDTA काय म्हणणार आपण ट्रीट पॉइझनिंग बाय लेड. नंतर सिल्वर कॉम्प्लेक्स याचं नाव विचारलं तर बघा मित्रांनो पोटॅशियम डायसायनो अर्जिनेट. सिल्वर आहे ना हा, पण एनायनिक कॉम्प्लेक्स आहे म्हणून त्याचा अर्जिनेट लिहिणार आणि याचा ऑक्सिडेशन नंबर बघा पोटॅशियम डायसायनो अर्जिनेट. इथं K+ आहे तर इथं -1 येईल. -1 आला का हे सायनाइडचे 2 आहे म्हणून -2 तिकडे जाऊन +2 आणि -1 +1 म्हणजे याचं नाव येईल बघा पोटॅशियम डायसायनो अर्जिनेट इन ब्रॅकेट 1. याचं येईल पोटॅशियम डायसायनो ऑरेट इन ब्रॅकेट 1. हा कशासाठी सिल्वर प्लेटिंग साठी, हा गोल्ड प्लेटिंग साठी. प्लेटिंग याचा अर्थ कळतो ना आपल्याला, त्याचा आपण लेप लावतो. क्लिअर. तर एवढे हे ऍप्लिकेशन आहे. तर इथं हा चॅप्टरची रिव्हिजन ही कंप्लीट केली. माझ्या मते सर्वांना रिव्हिजन समजलेली आहे आणि रिव्हिजन जर समजले असेल तर आता आपण क्वेश्चन हे फास्ट मध्ये कंप्लीट करू शकतो. समजली रिव्हिजन सगळ्यांना? पटपट टाईप करा. आपण लगेच 1 मिनिटात क्वेश्चन स्टार्ट करू. पटपट रिव्हिजन सर्वांना समजली आहे म्हणजे आपल्याला क्वेश्चन आता घ्यायला सुरुवात करायची. यस समजले सर्वांना? तर बघा आता लगेच वेळ वाया न घालवता आपण लगेच क्वेश्चन घेऊ आणि तुमच्या समोर पहिला क्वेश्चन येतोय. तुम्ही लगेच तयार राहायचं, पटपट आन्सर सांगायचं. पटपट 2 क्वेश्चन तुमच्या समोर दिसत आहे, दोघांचे पण आन्सर मला पटपट सांगा. चला पटपट, इतका वेळ नाही लागायला पाहिजे. सार्थक कवडे, अक्षय गाडेकर दोघांनी आन्सर सांगितले. आता 1च मिनिटापूर्वी आपण तो पॉइंट घेतला आणि त्याचा क्वेश्चन लगेच घेतोय, तरी पण आपण एवढा वेळ लावताय. 1 मिनिट पण नाही झाला आपल्याला तो पॉइंट बघून. आता सिस्प्लॅटिन घेतला ना, सिस्प्लॅटिन आता सांगितलं आपण. हा 2025च्या CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द लिगॅंड्स प्रेझेंट इन सिस्प्लॅटिन. तर बघा मित्रांनो सिस्प्लॅटिन ज्यामध्ये सेंटरला असतो प्लॅटिनम, त्यानंतर त्याला त्याच्या भोवती 2 NH3 असता आणि 2 Cl2 असता. याला काय म्हणतात मित्रांनो सिस्प्लॅटिन, जो यूज केला जातो ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. ज्या आता आपल्याला विचारलं कुठं यूज केला जातो हे नाही विचारलं, तर आपल्याला विचारलं सिस्प्लॅटिन मध्ये कोणते लिगॅंड प्रेझेंट आहे, तर कोणते मित्रांनो NH3 आणि Cl-. ऑप्शन बी. बऱ्याच जणांनी याचं करेक्ट ऑप्शन सांगितलंय. समीक्षा मोरे, गायत्री पैठणकर, सिद्धी, रुचा देवयानी, सार्थक कवडे, अक्षय गाडेकर. पण इतका सोपा क्वेश्चन आहे. माझं म्हणणं होतं सगळ्यांनाच यायला पाहिजे होतं. बरेच जण फक्त लेक्चर बघताय, एवढा सोपा क्वेश्चन पण आपल्याला येत नाही. खजीवर करताय आपण. टाईप करायचं नको, उगं टाईप करायला उगच एनर्जी नको वेस्ट. जर सांगतील सर बरोबर
असं करू नका मित्रांनो, ज्याचं येतंय पटपट पटपट सांगत चला. बघा, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ डोनर ॲटम्स प्रेझेंट इन 1 मोल ऑफ ऑक्झॅलेट आयन. तर बघा मित्रांनो, जो ऑक्झॅलॅटो आहे, ऑक्झॅलेट म्हणजे ऑक्झॅलॅटो, ज्या ऑक्झॅलॅटोचा फॉर्म्युला आहे सी डबल बॉन्ड ओ, परत इकडं सी डबल बॉन्ड ओ मायनस आणि हा ओ मायनस. तर बघा मित्रांनो, यामध्ये 2 डोनर ॲटम, किती 2. कोणतं ऑप्शन येईल मग? हा 2024च्या सीईटी मध्ये विचारला आहे. ऑक्झॅलेट आयन मध्ये 1 मोल ऑक्झॅलॅटो आयन घेतला तर त्यामध्ये किती मोल डोनर ॲटम येतील? तर 2 मोल. कोणतं मित्रांनो? 2 मोल येईल, म्हणजे याचं ऑप्शन बी येईल. आनंद उगले, सिद्धी सार्थक, ऋषिकेश सोनवणे, अक्षय गाडेकर बरोबर सांगितले, भावेश बरोबर सांगताय, आकांक्षा चव्हाण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय बघा, आणि नेक्स्ट क्वेश्चन जो दिसतोय तुम्हाला, आयडेंटिफाय ॲम्बिडेंटेट लिगॅंड फ्रॉम फॉलोइंग. काय म्हणतात ते आता? कोणता लिगॅंड ओळखा? ॲम्बिडेंटेट लिगॅंड. सांगा ॲम्बिडेंटेट लिगॅंड म्हणजे काय? तर हा 2 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे, 2024-2020. सांगा ॲम्बिडेंटेट लिगॅंड मीन्स लिगॅंड्स विच हॅव्हिंग 2 डोनर ॲटम बट ड्युरिंग कॉम्प्लेक्स फॉर्मेशन ओनली 1 डोनर ॲटम इज यूज. करेक्ट सांगताय सिद्धी कुदळे बरोबर आहे, अक्षय गाडेकर, देवयानी सगळ्यांनी बरोबर आन्सर सांगितलंय, रुचा बरोबर सांगताय. तर बघा, यामधला जर विचार केला बघा, यात पण 2 डोनर ॲटम आहे, पण हा एकाच वेळेस दोघांचा पण यूज करतो. याला तुम्ही इथिलीन डायअमाइन म्हणता, तो बायडेंटेट लिगॅंड आहे. हा ऑक्झॅलॅटो आहे, यात पण 2 डोनर ॲटम आहे, पण दोघांचा पण यूज होतो, म्हणून हा पण बायडेंटेट लिगॅंड आहे. आता हा NO2 चा विचार केला तर तो असा पण अटॅच होऊ शकतो, म्हणजे नायट्रोजन थ्रू, आणि किंवा तो असा पण अटॅच होऊ शकतो ऑक्सिजन थ्रू. मग यामध्ये तुम्हाला वाटलं 2 लिगॅंड आहे, सॉरी लिगॅंड मध्ये 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट आहे, पण तो दोघांपैकी एकाच एका वेळेस यूज करतो, म्हणून याला म्हणणार तुम्ही ॲम्बिडेंटेट लिगॅंड. आता बघा मित्रांनो, काहींना वाटेल CN-, सय्यद फरहान सांगताय CN-, तर CN- नाहीये मित्रांनो, बऱ्याच जणांना वाटतं CN- आणि NC. तर हा नायट्रोजन कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतो, पण हा कार्बन कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करणार नाही, म्हणून डी ऑप्शन येणार नाही. तर याचा ऑप्शन आहे सी. हाऊ मेनी डोनर ॲटम्स इन्व्हॉल्व इन EDTA? पटकन सांगायचं. सांगा EDTA मध्ये किती डोनर ॲटम प्रेझेंट आहे? एका सेकंदात आन्सर आलं पाहिजे. EDTA हा हेक्साडेंटेट लिगॅंड आहे. कोणता मित्रांनो? हेक्साडेंटेट लिगॅंड. 2024च्या सीईटी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. खूप सोपे क्वेश्चन विचारले जातात, फक्त आपल्याला ती गोष्ट कळणं गरजेचं आहे. रुचा काहीतरी चुकलंय तुमचं, हे ऑप्शन सांगताय तुम्ही. सर्वेश पण हे ऑप्शन सांगतोय. सुमित मोरे डी ऑप्शन. हाऊ मेनी डोनर ॲटम्स आर इन्व्हॉल्व? काय म्हणतात ते? हाऊ मेनी डोनर ॲटम्स आर इन्व्हॉल्व इन? डी ऑप्शन आता बरोबर सांगताय, भावेश बरोबर सांगितलंय. तर EDTA हा हेक्साडेंटेट लिगॅंड आहे मित्रांनो, ज्यामध्ये 6 डोनर ॲटम प्रेझेंट असतात. काल मी त्याचं स्ट्रक्चर वगैरे पण काढून दाखवलंय तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा, आयडेंटिफाय द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कोबाल्ट. बघा कोणाचा विचारला? कोबाल्टचा. इन, आता नाव दिलं बघा, लक्षात घ्या मित्रांनो, नाव दिलं आणि त्या नावावरून तुम्हाला काय विचारलं? तर जो सेंट्रल मेटल ॲटम आहे कोबाल्ट, त्या कोबाल्टचा आपल्याला ओळखायचा आहे कोऑर्डिनेशन नंबर. बरोबर का? काय ओळखायचं त्याचा? आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर ओळखायचा आहे. बघा, आयडेंटिफाय द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कोबाल्ट इन ट्रायअमाइन. बघा आता कॉम्प्लेक्स कोणता आहे? तर बघा ट्रायअमाइन, ट्रायनायट्रो. मग आपल्याला लगेच कळायला पाहिजे, ट्राय म्हणजे 3, अमाइन म्हणजे NS3, ट्राय म्हणजे 3, नायट्रो म्हणजे NO2, आणि सेंटरला कोण आहे मित्रांनो? कोबाल्ट. आता सांगा, इथं +3 चार्ज आहे, याचा अर्थ आता +3 चार्ज येण्यासाठी इथं आपल्याला या कॉम्प्लेक्स आयनवर इथं चार्ज किती लिहावं लागेल? चार्ज नंबर. बघा काय म्हणतात ते? ट्रायअमाइन, ट्रायनायट्रो, कोबाल्ट इन ब्रॅकेट 3.
आता एका NO2 चा जर विचार केला तर मित्रांनो एका NO2 वर एक मायनस आहे, मग असे आपण जर एक NO2 जर घेतला एकावर एक मायनस असा तिघांचा 3 मायनस. आता इथं जो नंबर येतो या सगळ्यांची ऍडिशन असते, बरोबर ना. मग आता आपल्याला कळालं बघा, हा जो कोबाल्ट आहे, कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर त्यांनी +3 दिला आहे, या अमाईनचा 0 आहे, एका NO2 चा बघा एका NO2 चा काय मित्रांनो -1, तिघांचा होईल -3. आता बघा +3 -3 0, याचा अर्थ इथं 0 चार्ज येईल मित्रांनो. हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. आता आपल्याला हा चार्ज नव्हता विचारला, पण आपण चार्ज शोधणं पण महत्वाचं आहे. तर आपल्याला विचारलं कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर बघा आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय. सांगा कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, तर नंबर ऑफ लिगॅंड अटॅच टू सेंट्रल मेटल ॲटम. किती लिगॅंड, हे 3 आणि हे 3 म्हणजे टोटल 6. याचा कोऑर्डिनेशन नंबर यायला पाहिजे मित्रांनो 6. बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर सांगितलं. याचं आनंद उगले, महेश जगताप, सय्यद, अक्षय गाडेकर, देवयानी, सर्वेश वाकचौरे. माझ्या मते सर्वांना हा क्वेश्चन समजला आहे, आणि हा क्वेश्चन समजला असेल तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. व्हॉट इज द चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स अँड कोऑर्डिनेशन नंबर ऑफ. आता काय म्हणता ते, व्हॉट इज द चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स अँड कोऑर्डिनेशन नंबर ऑफ central metal ion respectively for a complex hexacyanoferrate in bracket 2 ion. कोणता कॉम्प्लेक्स दिला त्यांनी, हेक्सासायनो. सांगा सायनो म्हणजे Cn, हेक्सा म्हणजे 6. कोणता मेटल आहे, फेरेट. फेरेट म्हणजे Fe. आता आपल्याला इथं किती चार्ज आहे ते ओळखायचं, तर बा फेरसचा ऑक्सिडेशन नंबर +2 आहे, म्हणजे हा +2. एका सायनाइडचा -1, 6चा -6. सांगा -6 आणि +2 -4. याचा अर्थ इथं चार्ज येईल मित्रांनो -4. आता विचारलं काय आपल्याला, तर त्यांनी विचारलं आपल्याला बघा, व्हॉट इज द चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स अँड कोऑर्डिनेशन नंबर ऑफ. कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर किती मित्रांनो -4. आणि विचारलं आपल्याला आता आणखी दुसरा कोणता नंबर, कोऑर्डिनेशन नंबर. तर बघा कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे किती लिगॅंड अटॅच. सांगा पटकन सांगा, काय आन्सर यायला पाहिजे आपलं -4 आणि 6. बऱ्याच जणांनी सांगितलंय, सिद्धी, वेदांग, सर्वेश, सार्थक कवडे, अक्षय गाडेकर, वैष्णवी आहेर, सगळ्यांनी करेक्ट सांगताय. -4 आणि +6 ऑप्शन सी हे करेक्ट आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय, आणि नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय आपल्याला, व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन. आता काय विचारलं त्यांनी, प्रीती कांबळे ए ऑप्शन सांगताय. कोणत्या क्वेश्चनचं सांगताय तुम्ही नेमकं बघा. आता काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन. आता हा जो FeCN6 आहे 4- हा 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे. यातला जो सेंट्रल ॲटम आहे Fe, त्याचा आपल्याला विचारला ऑक्सिडेशन नंबर, तो घेतला X प्लस 6 सायनाइड आहे 6. एका सायनाइडचा -1 इज इक्वल टू हा -4. मग बघा X प्लस मायनस 6 × 1 6 इज इक्वल टू -4. मग हा -4 + 6 दॅट इज X इज इक्वल टू येईल +2. सांगा +2 आहे का, तर ऑप्शन ए आहे का. हे ऑप्शन पण बऱ्याच जणांनी सांगितलं, सार्थक, सर्वेश, देवयानी, भावेश, अक्षय गाडेकर, सगळ्यांनी करेक्ट सांगितलंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सिल्वर क्लोराईड. सॉरी काय म्हणतात ते, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सिल्वर क्लोराईड. किती मोल सिल्वर क्लोराईड लागतील बघा कशासाठी, प्रिसिपिटेटेड व्हेन एक्सेस ऑफ सिल्वर नायट्रेट इज ट्रीटेड विथ 1 मोल ऑफ पेंटाअमाइन कार्बोनॅटो कोबाल्ट इन ब्रॅकेट 3 क्लोराईड. आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित, क्वेश्चन थोडासा मोठा आहे पण समजला का सोपा आहे. त्यांचं म्हणणं आहे बघा, हा जो कॉम्प्लेक्स आहे, कोणता कॉम्प्लेक्स, पेंटाअमाइन कार्बोनॅटो कोबाल्ट इन ब्रॅकेट 3 क्लोराईड. आता ह्या टाईपचे क्वेश्चन खूप सोपे असतात, फक्त तुम्हाला ह्या नावावरून
त्याचं स्ट्रक्चर तयार करता आलं पाहिजे बघा मित्रांनो. काय म्हणतात ते पेंटा अमाइन स्ट्रक्चर घेऊ आपण अगोदर. सांगा पेंटा म्हणजे काय मित्रांनो 5, अमाइन म्हणजे NS3, मग NS3 5. पुढं कोण आहे कार्बोनॅटो. कार्बोनॅटो म्हणजे मित्रांनो CO3. सेंट्रल मेटल ॲटम आहे कोबाल्ट. कोबाल्ट लिहिला CO आणि बाहेर क्लोराईड आहे. पण आता बघा मित्रांनो तर इथं चार्ज +3 आहे. मग आपल्याला अगोदर बाहेर किती क्लोरीन लिहायचे हे कशाहून ठरवणार, इथं किती चार्ज. मग इथं किती चार्ज येतो ते आपल्याला ह्या सगळ्यांच्या चार्जची ऍडिशन करा. बघा कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर +3 आहे म्हणजे याचा चार्ज +3. अमोनियाचा तर 0 आहे. कार्बोनॅटो आता कार्बोनेट आयन जर बघितलं तर CO3 मायनस म्हणजे एका कार्बोनॅटो वरती मित्रांनो -2. मग +3 आणि -2 -1. याचा अर्थ मित्रांनो इथे एक -1 चार्ज आहे. सॉरी +1 किती चार्ज आहे +1 कारण 3 आहे प्लस. मग +1 याचा अर्थ मायनस किती पाहिजे मित्रांनो, याच्या सोबत आउटर स्फिअर मध्ये किती क्लोराईड आयन पाहिजे. तर माहिती आपल्याला एका क्लोराईड वर एक मायनस असतो म्हणून मग इथे एक प्लस, याचा अर्थ इथे लिहिणार तुम्ही एक Cl. म्हणजे कॉम्प्लेक्स कसा तयार झाला तर बघा मित्रांनो इथं लिहितो मी परत CO NH3 इथं CO3 आणि इथं Cl. आता बघा मित्रांनो आपल्याला शोधायचं काय तर आपल्याला विचारलं नंबर ऑफ मोल्स ऑफ सिल्वर क्लोराईड. किती सिल्वर क्लोराईड तयार होतील कधी जर हा जो कॉम्प्लेक्स आहे याची रिएक्शन केली तुम्ही सिल्वर नायट्रेट सोबत. सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3. तर बघा मित्रांनो हा कॉम्प्लेक्स आहे याची सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्शन झाली तर काय होईल, अगोदर याचं आयोनायझेशन होईल. आता याचं आयोनायझेशन कसं होईल तर बघा CO NH3 CO3 इथं लिहिणार प्लस, इकडे लिहिणार एक Cl मायनस आणि AgNO3 पासून आयन तयार होतील मित्रांनो Ag प्लस आणि NO3 मायनस. मग यातला Ag प्लस आणि यातला एक Cl मायनस कंबाईन होऊन तयार होईल मित्रांनो AgCl. म्हणजे किती मोल AgCl तयार झाले तर 1 मोल. कोणते किती मोल 1 मोल. तर ऑप्शन डी हे करेक्ट आहे मित्रांनो. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तर ऑप्शन डी हे करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी माझ्यामध्ये कुणीच सांगितलं नाही आतापर्यंत डी ऑप्शन, पण आता कळालंय सगळ्यांना डी ऑप्शन कसं आलंय. आता ऑप्शन सांगू नका, मला फक्त सांगा हे समजलेलं आहे का डी ऑप्शन कसं आलं. 1 मोल AgCl हे आन्सर आपलं आलं कसं. क्लिअर. हा 2025च्या CET मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. अगोदर आपण हा फॉर्म्युला तयार केला, कसा तयार केला हे कळालं. मग याची रिएक्शन सिल्वर नायट्रेट सोबत केली आणि मग तयार केला आपण AgCl. यस अक्षय गाडेकर समजलंय, रुचा देवयानी सर्वांना हा क्वेश्चन समजलाय. तर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय आणि नेक्स्ट क्वेश्चन पण आपल्या समोर आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. बघा काय म्हणतात ते, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. बघा काय सांगता येते, व्हॉट इज the formula of coordination complex form COCl3 and excess NH3 if 2 moles of AgCl is obtained when treated with AgNO3 solution. coordination number दिलाय कोबाल्टचा 6. इकडे लक्ष द्या. आता एकदम सोपा क्वेश्चन आहे, आपण फक्त आपल्याला समजणं गरजेचं आहे. काय म्हणतात ते, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. आपल्याला काय ओळखायचा, त्या कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचा फॉर्म्युला ओळखायचा. कोणत्या तर जो कोणापासून तयार होतो तर COCl3 आणि एक्सेस NH3. बघा कोणापासून तयार होतो COCl3 आणि NH3. NH3 कसा घेतलाय मित्रांनो एक्सेस, आणि यापासून जो कॉम्प्लेक्स तयार झाला त्या कॉम्प्लेक्स पासून आपल्याला किती मोल AgCl भेटताय तर 2 मोल AgCl. आता इकडे बघा मित्रांनो आपण ह्या ऑप्शन वरून तुम्हाला मी आन्सर सांगतो कसं. तर किती मोल AgCl तयार होत आहे 2. मग 2 मोल AgCl तयार होता याचा अर्थ आपल्याला हे कळायला पाहिजे मित्रांनो. तर सेंट्रल मेटल ॲटम आहे कोबाल्ट. लिगॅंड कोणता असेल तर लिगॅंड NH3 असेल आणि Cl असेल. आता मध्ये काही पण असू दे आपल्याला AgCl किती तयार होता सांगितलं 2. मग 2 AgCl तयार होण्यासाठी
बाहेरच्या बाजूला पाहिजे मित्रांनो 2 Cl. किती Cl पाहिजे? 2 Cl. तरच 2 AgCl तयार होऊ शकतात. आणि आपण ऑप्शन मध्ये जर बघितलं तर बाहेरच्या बाजूने 2 Cl असलेला एकच कंपाऊंड आहे ऑप्शन ए मध्ये. मग लगेच आपण ऑप्शन पर्यंत पोहोचलो. म्हणजे याचा फॉर्म्युला आहे CONS3 5Cl आणि बाहेर Cl2. कळाला का क्वेश्चन? क्वेश्चन आन्सर पर्यंत आपण कसं पोहोचलो हे कळालं का? पटपट सांगा. 2 AgCl तयार करायचे होते आपल्याला. मग 2 AgCl याच्या अगोदरच्या क्वेश्चन मध्ये आपण 1 AgCl तयार केला होता कारण बाहेर 1 Cl होता. आता 2 AgCl तयार झाले याचा अर्थ आपल्याला कळालं बाहेर 2 Cl. या केसमध्ये 1 AgCl तयार झाला असता. या केसमध्ये 3 AgCl तयार झाले असते. या केसमध्ये AgCl तयार झाला नसता. इकडे वा रुचा सांगताय विचारताय परत हा क्वेश्चन समजून सांगा. तर आपल्याला काय विचारलंय त्यांनी? तर फॉर्म्युला विचारला होता कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा. हा सगळ्यांनी लक्ष द्या. परत सांगताय सिद्धी आणि रुचा इकडे लक्ष द्या. आपल्याला कंपाऊंडचा फॉर्म्युला विचारलाय. तो कंपाऊंड कोणापासून तयार झाला? COCl3 आणि NH3. आता COCl3 जर आपण विचार केला तर COCl3 चा जर विचार केला तर बघा मित्रांनो इथं आपण सेंट्रल ॲटम घेणार आहे कोबाल्ट. किती चार्ज येईल त्या कोबाल्ट वर? तर एका क्लोरीन वर -3 आहे. मग 3 एका क्लोरीन वर -1 आहे. तिघांचा -3 याचा अर्थ याच्यावर येईल +3. मग कोणासोबत रिॲक्ट झाला म्हणतात ते? अमोनिया सोबत. आता 3 क्लोरीन आहे आणि अमोनिया एक्सेस घेतले. मग आपल्याला इथं हे तर कळालं याच्यासोबत कोण असेल? अमोनिया असेल आणि क्लोरीन असेल. मग आपल्याला हे ओळखायचं आहे किती अमोनिया किती क्लोरीन. इकडे बघा किती अमोनिया किती क्लोरीन. मग आता इथं थोडंसं डोकं लावणं अवघड आहे किंवा मग आपल्या इथं लक्षात आलं तर त्यांनी आपल्याला ही पण माहिती दिली कोऑर्डिनेशन कंपाऊंड किती आहे त्याचा 6 आहे. मग 6 याचा अर्थ मग आपल्याला कळायला पाहिजे आणि NH3 5 घेऊ शकतो, 1 क्लोरीन घेऊ शकतो, 3 NH3 घेऊ शकतो, 3 क्लोरीन घेऊ शकतो, 4 NH3 घेऊ शकतो, 2 क्लोरीन घेऊ शकतो. तेव्हा म्हणजे सगळ्या केसमध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 येईल. मग आपण ऑप्शन कडे येऊ. बघा इथं NH3 5 आहे, क्लोरीन 1 आहे. याचा अर्थ इथं कोऑर्डिनेशन नंबर 6. 4 आणि 2 6 हे पण फिक्स. 3 आणि 2 5. याचा अर्थ ह्या डी ऑप्शन मध्ये कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर 5 येतो, हे येणार नाही. इथं बघा 6 आहे, इथं पण 6 आहे, इथं पण 6 आहे. मग तू म्हणणार आता सर या तिघापैकी कोणतं घ्यायचं? तर बघा मित्रांनो त्यांनी आपल्याला सांगितलं किती AgCl तयार होता 2. मग AgCl कोणामुळे तयार होता? तर बाहेरच्या क्लोरीन मुळे. कोणामुळे? आउटर स्पेअर मध्ये किती क्लोरीन आहे सांगा. AgCl चे 2 मॉलिक्यूल आहे. याचा अर्थ आपल्याला कळालं आउटर स्पेअर मध्ये किती क्लोरीन पाहिजे मित्रांनो 2. मग बाहेर लिहिले आपण 2 क्लोरीन. मग आपल्याला कळालं आता क्लोरीन आहे आपल्याकडे 3. मग हे 2 आणि 1 3. मग अमोनिया राहिलेले घ्यावं लागेल. अमोनिया किती घ्यायचे? तर कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. मग 1 क्लोरीन आहे आणि अमोनिया 5. क्लिअर? कळालं का सगळ्यांना? आता सांगा आता कळालं का हा ए ऑप्शन का बरं आला? पटकन सांगा. सिद्धी रुचा समजलेला आहे आता हा क्वेश्चन? यस. देवयानी सुतवणे समजले, अक्षय गाडेकर समजले. सिद्धी आणि रुचा सांगा. ज्यांना डाऊट होता त्यांनी सांगायचं. समजलंय? रुचा समजले, सिद्धी समजले, अंकिता मोरे समजलंय. क्लिअर? एकदम सोपी ट्रिक्स आहे. आता हे एकदम डिटेल मध्ये सांगितलं. यापेक्षा सोपं काय होतं? आपल्याला फक्त पाहायचं होतं बाहेर क्लोरीन 2 पाहिजे आणि सगळ्या ऑप्शनचा विचार केला तर फक्त ए ऑप्शन मध्येच बाहेर 2 क्लोरीन होते. पण ऍक्च्युअल या असं डिटेल मध्ये आपण कॉम्प्लेक्स कसा तयार झाला हे पण सांगितलं. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. बघा विच अमॉंग द फॉलोइंग इज अ कॅटायनिक कॉम्प्लेक्स. आता हे तुम्ही सांगायचं, पटकन सांगायचं. सांगा कॅटायनिक कॉम्प्लेक्स ओळखायचा आहे. सोपं सांगितले ना मी तुम्हाला सोपी ट्रिक्स. जी आउटर स्पेअर आहे ती इनर स्पेअरच्या राईट साइडला असेल कॅटायनिक, लेफ्ट साइडला असेल एनायनिक. मग इथं आउटर स्पेअर लेफ्ट साइडला आहे याचा अर्थ हा एनायनिक. इथं आउटर स्पेअर ही
राईट साईडला आहे याचा अर्थ हा कॅटायनिक, इथं कोणत्या साईडला नाही याचा अर्थ हा न्यूट्रल, इथं लेफ्ट साईडला याचा अर्थ हा एनायनिक. म्हणजे पहिला कॉम्प्लेक्स एनायनिक, दुसरा कॅटायनिक, तिसरा न्यूट्रल आणि चौथा एनायनिक. तर आपलं कॅटायनिक विचारलं होतं, याचा अर्थ ऑप्शन बी हे करेक्ट आहे. बऱ्याच जणांनी बी ऑप्शन सांगितले. वेदांग, सार्थक कवडे, समीक्षा शेलार, अंकिता मोरे, अमृता थोरात. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, विच फ्रॉम फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज हेट्रोलेप्टिक. हा 2024 ला विचारलाय. हा पण एकदम सोपा क्वेश्चन आहे. हेट्रोलेप्टिक विचारलाय. सांगा हेट्रोलेप्टिक म्हणजे काय. तर ज्या कॉम्प्लेक्स मध्ये जो सेंट्रल मेटल ऍटम आहे त्याच्या सोबतचे जे लिगॅंड आहे ते वेगवेगळे पाहिजे. सांगा वेगवेगळे लिगॅंड असलेला कोणता आहे. सांगा पटपट. इथं वा, इथं 6 NH3 याचा अर्थ हा होमोलेप्टिक. इथं वा 6 सायनाइड आहे याचा अर्थ हा पण होमोलेप्टिक. इथं 5 NH3 आहे आणि 1 क्लोरीन आहे म्हणजे वेगवेगळे, याचा अर्थ हा येईल हेट्रोलेप्टिक, हा येईल होमोलेप्टिक. ऑप्शन सी हे करेक्ट आहे. क्लिअर. याचं पण बरेच जणांनी आन्सर करेक्ट सांगितलंय. त्यानंतर आयडेंटिफाय द फॉर्म्युला ऑफ. आता बघा काय ओळखाय सांगितलं त्यांनी, आपल्याला फॉर्म्युला ओळखायचा आहे. त्यांनी नाव दिलंय, आपल्याला फॉर्म्युला ओळखायचा आहे. एकदम सोपं सांगतो वा. टेट्रा अमाइन. काय नाव आहे. टेट्रा अमाइन. सांगा टेट्रा म्हणजे 4, अमाइन म्हणजे NH3. मग आपण लिहिलं NH3 4. पुढे बघा डाय ब्रोमो. ब्रोमो याचा अर्थ Br. डाय म्हणजे 2. पुढे काय म्हणतात ते प्लॅटिनम. आता बघा मेटलचं नाव जसं तसं असेल, याचा अर्थ कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे प्लॅटिनम. आणि याचा ऑक्सिडेशन नंबर 4 सांगता. पुढे काय आहे ब्रोमाइड. आता बघा पुढचं कसं शोधायचं ते सांगतो. टेट्रा अमाइन, डाय ब्रोमो, प्लॅटिनम. आता ब्रोमाइड परत लिहिला याचा अर्थ बाहेर पण Br आहे, पण बाहेर Br किती आहे हे कसं शोधायचं. तर बाहेर Br किती हे शोधण्यासाठी तुम्हाला इथं चार्ज किती ते शोधावं लागेल. मला सांगा मित्रांनो, या कोऑर्डिनेशन स्पेअर वर जो चार्ज असतो स्क्वेअर ब्रॅकेट वर त्याला तुम्ही चार्ज नंबर म्हणता. मग चार्ज नंबर कसा असतो तर या सगळ्यांच्या चार्जची ऍडिशन. आता बघा प्लॅटिनमचा ऑक्सिडेशन नंबर दिला त्यांनी 4. मेटल याचा अर्थ तो +4 घेतला. सांगा अमोनियावरती काही चार्ज असतो का. नाही. मग 4 अमोनियामुळे 0 चार्ज. एका ब्रोमिनचा -1, 2 ब्रोमिन आहे -2. मग सांगा +4 आणि -2 +2. याचा अर्थ इथं चार्ज किती येईल मित्रांनो +2. आता सांगा एका ब्रोमिनवर 1 मायनस आहे, मग 2 प्लस याचा अर्थ 2 ब्रोमिन पाहिजे. म्हणजे आपला फॉर्म्युला सापडला आपल्याला प्लॅटिनम. बघा NH3 नंतर Br2 आणि बाहेर लिहिणार परत Br2. कोणतं ऑप्शन आहे का ऑप्शन मध्ये. कोणत्या ऑप्शन मध्ये असं दिलंय का. बाहेरचे Br दिलेलेच नाही त्यांनी, पण +2 आपल्याला कळाला. याचा अर्थ आपलं ऑप्शन बी हे करेक्ट आहे मित्रांनो. हे +2 नाही लिहिला तर इथं काय येईल Br2 येईल ब्रोमाइड. अक्षय गाडेकर डी ऑप्शन सांगताय, बाकी सगळे बी ऑप्शन सांगताय. अक्षय डी ऑप्शन नाही येणार. डी ऑप्शन मध्ये 3 ब्रोमिन बाहेर आहे, आपल्याकडे 2 ब्रोमिन पाहिजे. 2 कसे तर इथं +2 चार्ज आला. कळालं. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. आयडेंटिफाय अ कॉम्प्लेक्स हॅव्हिंग मोनोडेंटेट लिगॅंड फ्रॉम फॉलोइंग. खाली दिलेल्यापैकी तुम्हाला कोणता कॉम्प्लेक्स ओळखायचा की ज्या कॉम्प्लेक्स मधले लिगॅंड कसे पाहिजे मोनोडेंटेट. इकडे बघा मित्रांनो, आता पहिल्याचं नाव आहे टेट्रासायनोनिकेलेट. माझ्या मते आता पहिल्यातच आन्सर सापडला आपल्याला एखाद्या वेळेस. टेट्रासायनो. सांगा टेट्रा म्हणजे 4, सायनो म्हणजे सियन. सांगा टेट्रासायनोनिकेलेट. निकेलेट याचा अर्थ आपल्याला कळाला, इथं निकेल लिहिणार, पण निकेलेट लिहिलं याचा अर्थ हा एनायनिक कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो. मग एनायनिक म्हणजे काय सांगा. एनायनिक याचा अर्थ इथं निगेटिव्ह चार्ज यायला पाहिजे. मग निगेटिव्ह कसा येईल तर बघा हा जो निकेल आहे त्याचा दिला त्यांनी +2 आणि एका सायनाइडचा -1, 4 सायनाइडचा -4, मग -4 आणि +2 -2 असं हे कॉम्प्लेक्स आलं. पहिलं जे नाव आहे ते टेट्रासायनोनिकेलेट. आता सांगा मित्रांनो मला
Cn हा कोणत्या टाईपचा लिगँड आहे, तर Cn हा मोनोडेंटेट लिगँड आहे, तो एकच कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार करतो, याचा अर्थ ए ऑप्शन करेक्ट आहे. आता इथे पहा ऑक्झॅलॅटो दिलाय, ऑक्झॅलॅटो याचा अर्थ बायडेंटेट लिगँड आहे, इथं पण ऑक्झॅलॅटो दिलाय, इथं इथिलीन डायअमाइन दिलाय, इथिलीन डायअमाइन हा बायडेंटेट आहे, ऑक्झॅलॅटो पण बायडेंटेट आहे, सायनो फक्त मोनोडेंटेट आहे, म्हणून याचं ए ऑप्शन करेक्ट आहे. 2024 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे, ज्याचा आन्सर आपल्याला समजलंय. क्लिअर. नेक्स्ट, आयडेंटिफाय अनायनिक कॉम्प्लेक्स फ्रॉम फॉलोइंग. पटकन आता याचा आन्सर तुम्ही द्यायचं, अजिबात वेळ लावायचा नाही. सांगा काय विचारलं त्यांनी आपल्याला, अनायनिक कॉम्प्लेक्स विचारलाय. एकदम सोपी ट्रिक्स आहे बघा मित्रांनो, एकदम सोपी ट्रिक्स आहे अनायनिक कॉम्प्लेक्स ओळखण्यासाठी, एकदम म्हणजे एकदम सोपी ट्रिक सांगतो. जो मेटल आहे बघा मित्रांनो, त्या मेटलच्या नावामध्ये ATE असं लिहिलेलं असतं, म्हणजे अल्युमिनियम असेल अल्युमिनेट, फेरस असेल फेरेट, कॉपर असेल क्युप्रेट, सिल्वर असेल आर्जिनेट असं लिहिलेलं आहे. मग अनायनिक कोणतं, तर इकडे बाकी काहीच बघू नका, नाही तर मग काही म्हणतील मायनस चार्ज बघतो सर आम्ही, मायनस फिनस काहीच बघू नका, फक्त मेटलचं नाव बघा. इथं नाव आहे अल्युमिनेट, इथं आहे कॉपर, इथं आहे कोबाल्ट, इथं आहे कार्बोनिल आयर, बरोबर. म्हणजे या तिघामध्ये मेटलचं नाव जसंच तसं आहे, फक्त ह्या पहिल्यामध्ये मेटलच्या नावामध्ये ATE आहे, याचा अर्थ हा मित्रांनो अनायनिक कॉम्प्लेक्स आहे. कोणता, अनायनिक कॉम्प्लेक्स. क्लिअर. ए ऑप्शन. बऱ्याच जणांनी याचा आन्सर सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय, आयडेंटिफाय न्यूट्रल कॉम्प्लेक्स फ्रॉम फॉलोइंग. बघा मित्रांनो काय ओळखायचं आता आपल्याला, न्यूट्रल कॉम्प्लेक्स ओळखायचा आहे. इकडे बघा आता हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे, तुम्हाला न्यूट्रल कॉम्प्लेक्स ओळखायचा आहे. पहिला बघा टेट्रा सायनो निकेलेट इन ब्रॅकेट 2 आयन. कसं लिहिणार आपण, टेट्रा म्हणजे 4, सायनाइड म्हणजे Cn, निकेलेट म्हणजे इथं लिहिलं आपण Na. आता बघा निकेलेट आहे, चेक करू नका, निकेलेट म्हणलं का आपल्याला लगेच कळालं सर निकेलेट लिहिलं, याचा अर्थ हा अनायनिक आहे. आम्हाला भले फॉर्म्युला माहित नाही, पण आम्हाला ट्रिक्स माहिती आहे, निकेलेट नाव आहे याचा अर्थ हा अनायनिक आहे, आणि फॉर्म्युला बनवला तर असा येतो तो. बघा सोडियम हेक्झा फ्लोरो अल्युमिनेट, हे पण काही चेक करणार नाही आम्ही, कारण की अल्युमिनेट आहे याचा अर्थ हा पण अनायनिक आहे. आपल्याला कोणता ओळखायचा आहे मित्रांनो, न्यूट्रल. बघा ट्राय अमाइन ट्राय नायट्रो कोबाल्ट इन ब्रॅकेट 3. आता चेक करू आपण, कारण इथं काही कोबाल्टेट नव्हतं लिहिलं, चेक करावं लागेल. सांगा ट्राय अमाइन, अमाइन म्हणजे NS3, ट्राय म्हणजे 3. नंतर पुढे काय म्हणतात ते, ट्राय नायट्रो, नायट्रो म्हणजे NO2, तो पण किती मित्रांनो 3. सेंट्रल मेटल आहे कोबाल्ट, मग इथं लिहिलं आपण CO. इकडे बघा हा +3 म्हणजे कोणाचा चार्ज आहे मित्रांनो, +3 हा कोबाल्टचा चार्ज आहे, मग कोबाल्टचा +3. सांगा अमोनियाचा 0, मग 3 × 0, 3 × एका नायट्रोवरती -1 असतो, मग 3 × -1, मग हा +3, हा 3 × 0 0, हा प्लस मायनस मायनस म्हणजे हा +3 -3 किती आला 0, याचा अर्थ याच्यावर चार्ज 0. आणि आपण कुठेतरी शिकलो ज्या कॉम्प्लेक्स वर 0 चार्ज असतो त्याला आपण न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणतो. याचा अर्थ सी ऑप्शन मधलं स्ट्रक्चर बरोबर आहे मित्रांनो. कोणत्या टाईपचा कॉम्प्लेक्स येतो, न्यूट्रल कॉम्प्लेक्स. मग जगताप डी ऑप्शन सांगताय, डी ऑप्शन नाहीये. सिद्धी सी ऑप्शन, सर्वेश देवयांनी सी ऑप्शन सांगितलंय, यश कायस्थ पण सी ऑप्शन सांगताय आणि सी ऑप्शन हे करेक्ट आहे. महेश डी ऑप्शन नाही येणार. डी ऑप्शन हा जो टेट्रा अमाइन दिलाय त्यांनी, टेट्रा अमाइन कॉपर म्हणजे असा आहे तो CuNS3 आणि +2 असा +2 आला, याचा अर्थ हा कॅटायनिक. हे दोन्ही तर नावावरूनच ओळखले आपण, मेटलच्या नावावरून अनायनिक होते. हा न्यूट्रल आहे आणि हा कॅटायनिक आहे. कोणतं ऑप्शन, सी ऑप्शन करेक्ट आहे. महेश कळाला आता सी ऑप्शन हे नाहीये. नेक्स्ट, what is the total number of donor atoms present in bis ethylene diamine dithiocyanato platinum in bracket 4. बघा काय विचारलं त्यांनी आता, what is the total number of donor atoms.
टोटल डोनर ॲटम्स किती आहे कोणत्या कॉम्प्लेक्स मध्ये बिस इथिलीन डायमाइन. इकडे बघा आता बिस म्हणजे काय 2, इथिलीन डायमाइन म्हणजे इयन किती वेळेस 2. नंतर काय म्हणतात ते डाय थायोसायनॅटो. आता बघा थायोसायनॅटो म्हणजे SCN, डाय म्हणजे हे 2 आहे. आणि बघा सेंट्रल मेटल ॲटम प्लॅटिनम आहे. प्लॅटिनम म्हणजे इथं PT ज्याचा ऑक्सिडेशन नंबर 4 आहे. मग आपल्याला इथं किती चार्ज येते ओळखायचं. आता चार्ज ओळखायची गरज नाही ऍक्च्युअल, आपल्याला त्यांनी विचारलं किती डोनर ॲटम प्रेझेंट आहे सांगा एका इथिलीन डायमाइन मध्ये. आता या अगोदर इथला चार्ज पण सांगून देतो मी तुम्हाला. प्लॅटिनमचा चार्ज +4 आहे बघा +4. इथिलीन डायमाइन न्यूट्रल आहे म्हणजे 0. एका थायोसायनॅटोवरती एक मायनस असतो दोघांचा -2. मग +4 आणि -2 +2. आपल्याला चार्ज नव्हता विचारला, आपल्याला विचारलं डोनर ॲटम किती सांगा. एका इथिलीन डायमाइन मध्ये 2, मग 2 इथिलीन डायमाइन मिळून 4. आणि थायोसायनॅटो एका थायोसायनॅटोवरती डोनर ॲटम किती तर बघा एका थायोसायनॅटोचा जर विचार केला तर याच्यावर 2 डोनर ॲटम आहे, नायट्रोजन पण आहे आणि सल्फर पण आहे. किती मित्रांनो नायट्रोजन पण आणि सल्फर पण. मग तुम्ही म्हणणार सर याचे 2, मग असे 2 मॉलिक्यूल याचा अर्थ याचे 4 यायला पाहिजे. मग हे 4 आणि हे 4 आन्सर आपला 8 यायला पाहिजे. मग इथं 8 तर कोणत्याच ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. तर बघा मित्रांनो इथं जरी 2 डोनर ॲटम आहे पण आपण बघितलंय तर तो दोघांपैकी एकाच लिगँडचा यूज करतो, सॉरी एकाच डोनर ॲटमचा एका वेळेस यूज करतो. आणि थायोसायनॅटो याचा अर्थ त्याने यूज केला आहे सल्फरचा. कोणाचा सल्फरचा. मग याचा अर्थ इथं 2 डोनर ॲटम आहे, मग 4 आणि 2 आन्सर यायला पाहिजे आपलं 6 दिलंय ऑप्शन बी मध्ये. क्लिअर कळालंय सगळ्यांना. सिद्धी डी ऑप्शन सांगितलंय तुम्ही, डी ऑप्शन नाही येणार, याचं बी ऑप्शन येईल 6 कसं तर ते आता कळालंय. कळालं का सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय बघा. आणि नेक्स्ट क्वेश्चन एकदम सोपा आहे आता आपल्या समोर. व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ Cu इन CuNS3,4+2. काय शोधायचं मित्रांनो आपल्याला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN. एकदम सोपं आहे, फॉर्म्युला पाठ पाहिजे. Z -X + Y. सांगा Z म्हणजे ॲटॉमिक नंबर माहित नव्हता त्यांनी देऊन टाकला किती 29 मायनस ऑक्सिडेशन नंबर हे न्यूट्रल आहे याचा अर्थ जो चार्ज नंबर आहे तोच याचा ऑक्सिडेशन नंबर आहे. परत ही पण एक ट्रिक्स लक्षात घ्या मित्रांनो. ज्या कॉम्प्लेक्स मध्ये सेंट्रल मेटल ॲटम भोवती सगळे न्यूट्रल लिगँड असतील, सगळेचे सगळे न्यूट्रल लिगँड असेल तर जो चार्ज नंबर आहे तोच याचा ऑक्सिडेशन नंबर असतो +2. लिगँड किती मित्रांनो 4. मग 4 लिगँड मिळून किती इलेक्ट्रॉन डोनेट करतील 8. मग बघा 29 - 2 म्हणजे 27. 27 + 8 दॅट इज 35. आहे का 35 आन्सर आहे का पटकन 35 ऑप्शन ए. बऱ्याच जणांनी हे ऑप्शन सांगितलंय, खूप जणांनी पटपट आन्सर सांगितलंय. याचा अर्थ इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आपल्याला चांगल्या प्रकारे कळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो. व्हॉट इज द EAN ऑफ मेटल आयन इन हेक्सासायनोफेरेट इन ब्रॅकेट 2 आयन. आता नाव दिलं कन्फ्यूज करतं ते आपल्याला. त्यांना वाटलं आता यांना फॉर्म्युल्याहून यायला लागलं, मग नाव देऊन बघू. नाव काय दिलं हेक्सासायनो. सांगा हेक्सा म्हणजे 6, सायनो म्हणजे CN, फेरेट याचा अर्थ Fe. आता शोधायचा इथं चार्ज किती तेव्हा आयर्नचा ऑक्सिडेशन नंबर +2 म्हणजे याचा +2. मग एका सायनाइडचा -1, 6 सायनाइडचा -6 +2 आणि -6 -4. क्लिअर. आता आपण घ्या फॉर्म्युला EAN. सांगा EAN इज इक्वल टू Z -X + Y. सांगा फेरसचा ॲटॉमिक नंबर 26 मायनस सांगा एका सायनाइड ऑक्सिडेशन नंबर तर नावात दिलं त्यांनी 2. लिगँड किती सांगा 6. किती इलेक्ट्रॉन डोनेट करतील 12. अलग आन्सर 26 - 2 24 + 12 दॅट इज 36. 36 आहे का ए ऑप्शन मध्ये 36 आहे बघा.
पटपट सांगायचं. ए ऑप्शन हे करेक्ट आहे आणि 3 वर्ष रिपीट झालाय क्वेश्चन 2025, 21, 2020. सगळ्यांनी पटपट पटपट आन्सर सांगितलंय. कोणतं ऑप्शन? ए ऑप्शन करेक्ट आहे. व्हॉट इज द EAN ऑफ मेटल आयन? तोच क्वेश्चन आहे. सॉरी, तो क्वेश्चन आता रिपीट झाला, इथं माझ्याकडनं मिस्टेक झाली. तोच क्वेश्चन डबल आलाय. येईल ना आन्सर? डबल आला तरी त्याचा आन्सर आपल्याला येतंय. ए ऑप्शन हे करेक्ट आहे. सांगा व्हॉट इज द EAN ऑफ कोबाल्ट? आता बघा हा तर किती वेळेस रिपीट झाला. रिपीट बघा क्वेश्चन 2025, 23, 21, 20, 19. म्हणजे 5 वर्ष विचारलेला क्वेश्चन आहे बघा. 19, 20, 21, 23 आणि 25. फक्त 24 ला नाही विचारला, 22 ला नाही विचारला. अदरवाईज 5 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे, ज्याचा आन्सर तुम्हाला आता एका सेकंदात यायला पाहिजे. सांगा कोणता कॉम्प्लेक्स दिला? तर CONH36+3. काय शोधायचं तुम्हाला? EAN. सांगा झेड. कोबाल्ट म्हणजे 27. सांगा ऑक्सिडेशन नंबर +3 आणि इलेक्ट्रॉन किती डोनेट करतील? 12. म्हणजे याचं पण आन्सर आलं किती? मायनस नाही, किती? 36. क्लिअर? कळालं सगळ्यांना याचं? 36 याचा अर्थ याचं पण ऑप्शन ए करेक्ट आहे माझ्या मते. EANच्या रिलेटेड कोणता जरी क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर तुम्हाला आता येऊन जाईल. विच फ्रॉम फॉलोइंग लिगॅंड इज एबल टू फॉर्म लिंकेज आयसोमर? आता आयसोमरच्या रिलेटेड क्वेश्चन आले बघा मित्रांनो. सांगा लिंकेज आयसोमर, कोणता लिगॅंड लिंकेज आयसोमर तयार करल? तर काल घेतलं होतं आपण. लिंकेज आयसोमर तयार करण्यासाठी लिगॅंड कोणता पाहिजे मित्रांनो? ॲम्बिडेंटेट. सांगा ॲम्बिडेंटेट म्हणजे ज्यामध्ये 2 पॉइंट ऑफ अटॅचमेंट पाहिजे, पण तो दोघांपैकी एकाचाच यूज करतोय. भावेश करेक्ट आन्सर आहे. रुचा करेक्ट आन्सर आहे. यातला ॲम्बिडेंटेट लिगॅंड कोणता आहे? तर ॲक्वा हा मोनोडेंटेट आहे. आयोडो पण मोनोडेंटेट आहे. अमाइन पण मोनोडेंटेट आहे. कोणता? नायट्रो. नायट्रो म्हणजे कोणता मित्रांनो? NO2. क्लिअर? देवयानीने बरोबर सांगितलंय. सिद्धी, वेदांग, रुचा, आनंद उगले सर्वांनी करेक्ट आन्सर सांगितलंय. अक्षय गाडेकर, अमृता वडाळकर. नेक्स्ट, which from following complex exist as both geometrical as well as optical isomer? एकदम सोपा आहे. आता हा पण तुम्हाला ओळखायचा. खाली दिलेल्यापैकी कोणता कंपाऊंड हा जॉमेट्रिकल आयसोमर पण दाखवल आणि ऑप्टिकल आयसोमर पण दाखवल? कोणता? जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. आता सांगा जॉमेट्रिकल म्हणजे सिस आणि ट्रान्स आणि ऑप्टिकल म्हणजे डी आणि L. आता इथं जर विचार केला बघा, हा NH3,4Cl2. तर हा माझ्या मते फक्त दाखवल जॉमेट्रिकल. कोणता दाखवल? जॉमेट्रिकल. आता हा जो दिसतोय NH3H2O हा Cl2 माझ्या मते हा यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 4 याचा अर्थ हा फक्त जॉमेट्रिकल दाखवल. 2 क्लोरीन एका बाजूला, NH3 आणि H2O एका बाजूला सिस आणि 2 क्लोरीन अपोजिटली लेटर ट्रान्स. EN थ्राईस. आता इथं लिहून बघू आपण. हा कोबाल्ट आहे. EN थ्राईस कसा लिहिणार? तर मित्रांनो एक EN, एक EN, EN. परत इथं N इथं लिहिणार EN, इथं N इथं लिहिणार EN. माझ्यामध्ये यात काही असं सिस आणि ट्रान्स तर येणार नाही, कारण काही लिहिलं तर ते सारखेच येतात. शेजारी शेजारी अपोजिट. याच्यात आता डी आणि एल येऊ शकतो बघा. डी आणि एल येईल म्हणजे हा ऑप्टिकल आयसोमर दाखवेल, पण हा जॉमेट्रिकल दाखवणार नाही. आता उरलेला हा प्लॅटिनम Cl2 EN ट्वाइस. इकडे बघा, याचा जर विचार केला तर सेंट्रलला प्लॅटिनम आहे. इकडे बघा मी आता कसं लिहिलं, इथं Cl लिहिला, इथं Cl लिहिला आणि इथं काय लिहिला मी? हा लिहिला EN. इथिलीन डायमाइन. परत इथं लिहिला N, इथं लिहिला EN. सांगा आता 2 सेम ग्रुप अपोजिट लिहिले, याचा अर्थ हा काय झाला मित्रांनो? ट्रान्स. कसं झाला? ट्रान्स. आता याचा सिस कसा येईल सांगा? हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर मध्ये सिस कसा येईल याचा?
आता सिसचा जर विचार केला तर सांगितलं मी तुम्हाला दोन सेम ग्रुप पुढे लिहायचे, तुम्ही शेजारी शेजारी लिहायचे. आता दोन सेम ग्रुप शेजारी शेजारी याचा अर्थ आपण इथं लिहिला प्लॅटिनम. नंतर काय केलं बघा मित्रांनो, इथं लिहिला आपण Cl, इथं लिहिला Cl, इथं लिहिला NNEN आणि इथं लिहिला NNEN. तर हा झाला सिस. हा कोणता मित्रांनो, सिस. कारण सेम ग्रुप शेजारी शेजारी, सेम ग्रुप अपोजिट, मग याला सिस याला ट्रान्स. आता बघा मित्रांनो, हा जर सिस घेतला तुम्ही आणि याची मिरर इमेज जर बघितली, याची पर्टिक्युलर याची सांगतोय मी, याची जर मिरर इमेज बघितली, हा ह्या बाजूला दिसल, हा ह्या बाजूला दिसल, हा क्लोरीन ह्या बाजूला दिसल. मग याच्यात तुम्हाला डी आणि एल फॉर्म पण दिसू शकता. या ट्रान्स मध्ये मात्र तुम्हाला डी आणि एल फॉर्म दिसणार नाही. तर हा जो शेवटचा कॉम्प्लेक्स होता, ज्या शेवटच्या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही दोन टाईपचे आइसोमर दाखवू शकता, जॉमेट्रिकल आइसोमर आणि ऑप्टिकल आइसोमर, म्हणजे आपलं ऑप्शन डी हे करेक्ट आहे. अक्षय गाडेकर डी ऑप्शन सांगितलंय, सार्थक कवडे पण डी ऑप्शन सांगताय. क्लिअर. नेक्स्ट, विच फ्रॉम फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस एक्झिस्ट ऑप्टिकल आइसोमर ओनली. खाली दिलेल्या पैकी कोणता कंपाऊंड फक्त ऑप्टिकल आइसोमर दाखवतो असं आपल्याला विचारलंय. कोणता? ऑप्टिकल. म्हणजे त्यात जॉमेट्रिकल नाही येणार, त्यात फक्त ऑप्टिकल येईल असं. ऑप्टिकल म्हणजे डी आणि एल फॉर्म. आता बघितलं आपण En ट्वाइस Cl2a, हा दोन्ही पण दाखवल, जॉमेट्रिकल दाखवल आणि ऑप्टिकल दाखवल. आता आपल्याला फक्त कसं पाहिजे मित्रांनो, ऑप्टिकल. मग तू म्हणणार सर हा येईल का, NH3 ट्वाइस Cl2. बघा 4 आहे कोऑर्डिनेशन नंबर 4 असताना फक्त कोणता येतो, जॉमेट्रिकल येईल, ऑप्टिकल येणार नाही. हा फक्त जॉमेट्रिकल दाखवल. आता हा COEN थ्राइस. आता बघा हा NH3H2O Cl2, इथं पण ह्या केसमध्ये पण कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, याचा अर्थ हा पण जॉमेट्रिकलच दाखवल. आणि हा COEN थ्राइस आहे, हा COEN थ्राइस मात्र बघा कसं लिहिणार तुम्ही, COEN थ्राइस म्हणजे असं लिहिणार NNEN, इथं लिहिणार परत NNEN आणि इथं लिहिणार NNEN. आता याची जर तुम्ही मिरर इमेज घेतली, याला जर डी फॉर्म म्हटलं तर मिरर इमेज कशी दिसल, हा पार्ट इकडे येईल, हा पार्ट इकडे येईल, हा पार्ट इकडे येईल, म्हणजे तो एल फॉर्म होईल. पण याच्यात तुम्ही सिस आणि ट्रान्स लिहू शकत नाही मित्रांनो, कारण सगळे ग्रुप सेम आहे. म्हणजे हा फक्त कोणता आइसोमर दाखवल, तर हा दाखवल ऑप्टिकल आइसोमर, हा जॉमेट्रिकल दाखवणार नाही. म्हणून आपलं आन्सर जे असणार आहे मित्रांनो, ऑप्शन बी. बऱ्याच जणांनी सार्थक कवडे, सिद्धी, ईश्वरी, यश, अमृता वडाळकर सगळ्यांनी बी ऑप्शन सांगितलंय, करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जातोय. विच फ्रॉम फॉलोइंग कॅटायन्स विल फॉर्म मोस्ट स्टेबल कॉम्प्लेक्स विथ सेम लिगॅंड. खाली दिलेल्या पैकी बघा काय म्हणतात, आता कोणता कॉम्प्लेक्स हा जास्त स्टेबल असेल आपल्याला विचारलंय. तर तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. तर आता आपण ज्या स्टॅबिलिटी कॉन्स्टंट बघितलंय त्यामध्ये कॉपर +2 आयन, त्याची स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, म्हणून हा सगळ्यात जास्त स्टेबल कॉम्प्लेक्स तयार करेल. कोण? तर कॉपर +2 आयन. हा 3 वर्ष रिपीट झालेला क्वेश्चन आहे, 2025, 23 आणि 19. आता सगळ्यात स्टेबल हा Cu+2 आहे आणि सगळ्यात लिस्ट स्टेबल विचारला, सगळ्यात कमी स्टेबल विचारला मित्रांनो, तर सगळ्यात कमी स्टेबल लक्षात घ्यायचं तुम्ही हा कॅडमियम +2. सगळ्यात जास्त स्टेबल विचारला, सगळ्यात जास्त स्टेबल कोणता, कॉपर +2. सगळ्यात कमी विचारला कॅडमियम +2. आता तेवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट CONH3 6+3 कॉम्प्लेक्स इज नॉट करेक्ट. हा जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या रिलेटेड आपल्याला काही स्टेटमेंट दिलंय, मग त्यातली कोणती स्टेटमेंट ही करेक्ट नाहीये, म्हणजे फॉल्स स्टेटमेंट आपल्याला ओळखायची. 2024 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे.
आता मला सांगा मित्रांनो, हा जो CO आहे त्याच्यासोबत 6 लिगँड आहे. मग 6 लिगँड याचा अर्थ त्याची जॉमेट्री ऑक्टाहेड्रल. त्यानंतर 6 लिगँड असेल का हायब्रिडायझेशन sp3d2. काही माहिती सांगून देतो मी लगेच. ऑक्टाहेड्रल आहे, sp3d2 आहे. त्यामधला जो कोबाल्ट आहे त्या कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर +3. किती मित्रांनो? +3. जो NS3 आहे, सांगा NS3 हा कोणत्या टाईपचा लिगँड आहे? वीक फील्ड लिगँड. सांगा वीक फील्ड लिगँड याचा अर्थ हा तयार होईल हाय स्पिन कॉम्प्लेक्स. कोणता? हाय स्पिन कॉम्प्लेक्स. आता बघू आपण माहिती काय काय दिली. ए ऑप्शन मध्ये काय म्हणतात ते? प्रायर टू हायब्रिडायझेशन CO+3 possesses 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे जो CO+3 आयन आहे त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. बघू आहे का? बघा, कोबाल्ट ॲटॉमिक नंबर 27 असताना आर्गॉन 3d7 4s2. आता कोबाल्ट +3 आहे, +3 म्हणजे हे 3 निघून गेले, 3 निघाले म्हणजे 3d6. आता सांगा 3d6 म्हणजे माहिती आपल्याला 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे पहिली दिलेली स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला करेक्ट नाही ओळखायची. दिस कॉम्प्लेक्स हॅज ऑल इलेक्ट्रॉन पेअर. काय म्हणता बघा ते आता? काय? दिस कॉम्प्लेक्स हॅज ऑल इलेक्ट्रॉन पेअर. यातले सगळे इलेक्ट्रॉन पेअर आहे. सॉरी, हा NS3 हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. इथं चुकला आपलं. स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळं हा लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार करेल. कोणता? लो स्पिन. आता स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल का अनपेड इलेक्ट्रॉन नसता? काय? स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल का अनपेड इलेक्ट्रॉन नसता? सगळ्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग होईल. याचा अर्थ यातले सगळे इलेक्ट्रॉन पेअर आहे. ही स्टेटमेंट पण ट्रू आहे. म्हणजे बी ऑप्शन पण येणार नाही. अँड इट इज हाय स्पिन कॉम्प्लेक्स. सांगा लिगँड कोणता आहे? NS3. NS3 हा स्ट्रॉंग फील्ड आहे. स्ट्रॉंग फील्ड याचा अर्थ हा लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. आणि ते सांगता इट इज हाय स्पिन कॉम्प्लेक्स. याचा अर्थ ही स्टेटमेंट ट्रू नाही आहे मित्रांनो. हाय स्पिन नाही आहे तर हा कसा आहे? लो स्पिन कॉम्प्लेक्स आहे. लो स्पिन कॉम्प्लेक्स असण्याचं कारण NS3 हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे. क्लिअर? तर सी ऑप्शन हे करेक्ट आहे मित्रांनो. त्यानंतर व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज प्रेझेंट इन? पटकन सांगायचं आता तुम्ही. याचा आन्सर पटकन सांगायचं. 2025 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. CONS363+. आता तुम्हाला विचारलं जो कोबाल्ट आहे त्याचं हायब्रिडायझेशन कोणतं? तर किती लिगँड अटॅच झालाय तो? 6 म्हटलं का आपल्याला लगेच डोक्यात आलं पाहिजे sp3d2 किंवा d2sp3. तुम्हाला सर हे दोन्ही पण ऑप्शन आहे. d2sp3 पण आहे आणि sp3d2 पण आहे. मग कसं ओळखायचं? मग थोडंसं आता आपल्याला परत आतमध्ये जावं लागेल. सेंट्रल ॲटम कोबाल्ट. कोणता? ऑक्सिडेशन नंबर +3. कोबाल्ट +3 म्हणजे 3d6 4s0 4p0. बघा डी मध्ये 6 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ 6 कसे लिहिणार तुम्ही? बघा 1 2 3 4 5 आणि हा 6. सांगा लिगँड कोणता आहे? NS3. NS3 हा कसा आहे? स्ट्रॉंग फील्ड लिगँड. सांगा स्ट्रॉंग फील्ड लिगँड याचा अर्थ त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनची होईल पेअरिंग. मग पेअरिंग झाली म्हणजे 6 इलेक्ट्रॉन तुम्ही कसे लिहिणार? तर बघा 1 2 3 4 5 6. आता बघा त्याला 6 लिगँड सोबत अटॅच व्हायचंय म्हणजे 6 रिकामे ऑर्बिटल पाहिजे. 2d नंतर एक पुढचं S आणि 3b. कोणतं मित्रांनो? हायब्रिडायझेशन d2sp3. कोणतं? d2sp3. म्हणजे ए ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कोणतं ऑप्शन करेक्ट आहे मित्रांनो? ए ऑप्शन. देवयानी, प्रतीक्षा, समीक्षा मोरे, आनंद उगले, अक्षय गाडेकर, सार्थक कवडे, महेश जगताप सगळ्यांनीच करेक्ट आन्सर सांगितलंय. आणि हे पाहून मला जरा बरं वाटलं कारण की 2 ऑप्शन सारखेच होते. दोन्ही पण येऊ शकत होते तरी पण तुम्ही करेक्ट आन्सर सांगितलं. याचा अर्थ तुमचा अभ्यास आता बऱ्यापैकी झालाय. म्हणजे तुम्ही आता विचार करून सांगताय. अंदाजे नाही सांगत आहे कारण अंदाजे सांगितलं असतं तर 2 ऑप्शन सारखेच आहे सर, काहीच बदल नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, हा कधी कोबाल्ट स्ट्रॉंग फील्ड लिगँड सोबत अटॅच असेल तर, आणि हा कधी
जर तो वीक फील्ड लिगॅन्ड सोबत अटॅच असेल तर हा येईल, हा कोणता येईल मित्रांनो, इनर कॉम्प्लेक्स, आणि हा येईल आउटर कॉम्प्लेक्स. हा हे हायब्रिडायझेशन असताना आउटर, हे हायब्रिडायझेशन असताना इनर. नेक्स्ट, विच अमॉंग द फॉलोइंग डोनर ॲटम्स इज प्रेझेंट इन स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. पटपट सांगा, खाली दिलेल्यापैकी कोणता ॲटम असतो स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड मध्ये. तर बघा मित्रांनो, स्ट्रॉंग फील्ड मध्ये असतो कार्बन, नायट्रोजन किंवा फॉस्फरस. सांगा आन्सर पटकन, कोणतं ऑप्शन. एवढा वेळ नाही लागायला पाहिजे, आता समोर आहे तुमच्या. स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड मध्ये कोणता असू शकतो, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस. अक्षय गाडेकर पटकन सांगितलं, अक्षय गाडेकरने डी ऑप्शन आहे. सिद्धी बरोबर सांगताय. तर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड मध्ये कोणता ॲटम येईल मित्रांनो, तर नायट्रोजन हा ॲटम येईल, ऑप्शन डी. विच फ्रॉम द फॉलोइंग इज स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. हा 2025 ला विचारलेला क्वेश्चन आहे. यातला स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड कोणता. सांगा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड कोणता. तर हा Cn मायनसचा विचार केला तर त्यात n इलेक्ट्रॉन देणार आहे, n इलेक्ट्रॉन देणार आहे, याचा अर्थ स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. इथं सल्फर देणार आहे, इथं ऑक्सिजन देणार आहे, इथं हॅलोजन देणार आहे. आणि आपण बघितलं ज्या लिगॅन्ड मध्ये इलेक्ट्रॉन देणारा हॅलोजन असतो, ऑक्सिजन असतो किंवा सल्फर असतो, त्याला तुम्ही म्हणता वीक फील्ड लिगॅन्ड. आपल्याला स्ट्रॉंग फील्ड विचारलं म्हणून याचं ऑप्शन ए करेक्ट आहे. व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज प्रेझेंट इन स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स NiCN4 2-. हा क्वेश्चन 3 वर्ष रिपीट झालाय बघा, सलग 3 वर्ष, 2023, 2024, 2025. आणि आता आपण रिव्हिजन घेताना हे एक्झाम्पल पूर्ण समजून सांगितलंय तुम्हाला. NiCN4 2-. सांगा कोणतं, NiCN4 2-. सेंट्रल ॲटम निकेल, ॲटॉमिक नंबर 28. काय लिहिणार, अर्गॉन 3D8 4s2. सांगा निकेलचा ऑक्सिडेशन नंबर +2 म्हणजे लिहिणार अर्गॉन 3D8 4s0. सांगा डी ऑर्बिटल 8 इलेक्ट्रॉन, 8 कशी लिहिणार, 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर का. सांगा सायनाइड आहे, सायनाइड हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे. स्ट्रॉंग फील्ड म्हणजे याची पेरिंग होईल, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन तुम्ही असे लिहिणार, एक डी ऑर्बिटल म्हणजे DsP2. कोणतं सांगा, DsP2, ऑप्शन बी हे करेक्ट आहे. प्रतीक्षा काळे बरोबर सांगितलंय, बी ऑप्शन करेक्ट आहे या क्वेश्चन साठी. क्लिअर, कळालं सगळ्यांना हा क्वेश्चन. भावेशने पण बरोबर सांगितलंय, अमृता वडाळकर पण बरोबर सांगताय. नंतर व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन CONS363+ कॉम्प्लेक्स. तर बघा मित्रांनो, ह्या चॅप्टरचा आता हा लास्ट क्वेश्चन आहे आणि हा पण एकदम सोपा क्वेश्चन आहे मित्रांनो. व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन CONS363+. कोणता कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो, CONS363+. सांगा सेंट्रल ॲटम कोबाल्ट, ऑक्सिडेशन नंबर त्याचा +3. सांगा कोबाल्ट +3 याचा अर्थ आपल्याला कळालं, काय लिहिणार तुम्ही, अर्गॉन 3D6 4s0. सांगा डी ऑर्बिटल मध्ये 6 इलेक्ट्रॉन, याचा अर्थ 6 कसे लिहिणार बा, 1 2 3 4 5 6. 4s मध्ये नाहीये, 4p मध्ये पण नाहीये. सांगा लिगॅन्ड कोणता आहे, NS3. मग NS3 म्हणजे आपल्याला कळालं स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे. कोणता आहे मित्रांनो, स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड. मग स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड याचा अर्थ याची पेरिंग होईल. मग 6 इलेक्ट्रॉन कसे लिहिणार, तर बघ आपण काय लिहिणार, तर इथं हे 4 इकडे घेतले तर 1 2 3 4 5 6. क्लिअर. मग याचा अर्थ याचे 0 अनपेड इलेक्ट्रॉन. मग आपण आणखी विचार करू. सांगा बघा D6 सिस्टम आहे, काय आहे D6. आता मला सांगा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे, लिगॅन्ड कोणता आहे, स्ट्रॉंग फील्ड. मग स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड आहे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे
स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असेल तर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जास्त असते कोणापेक्षा, पेरिंग एनर्जी पेक्षा. आता बघा मित्रांनो, बऱ्याच जणांनी डी ऑप्शन सांगताय आणि आपलं डी ऑप्शन इथं आलं पण होतं, पण ते चुकण्याचा चान्स होता म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. कसं तर बा, कोणता लिगॅंड आहे आपला NH3, कसा आहे तो स्ट्रॉंग फील्ड. स्ट्रॉंग फील्ड असेल तर माहितीये वरती जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते, पेरिंग करण्यासाठी कमी लागते. कोणता कॉम्प्लेक्स सांगा, स्ट्रॉंग फील्ड. याचा अर्थ याला तुम्ही म्हणता लो स्पिन कॉम्प्लेक्स. काय म्हणता त्याला, लो स्पिन कॉम्प्लेक्स. मग सांगा इलेक्ट्रॉन 6 कसे लिहिणार मग तुम्ही, तर 1 2 3. आता वरती जाण्यासाठी जास्त एनर्जी लागते, याचा अर्थ इलेक्ट्रॉन पेअरिंग कराल. याचा अर्थ 6 इलेक्ट्रॉन पेअर. मग याचा आन्सर आपलं 0च. दोन्हीनं चेक करून घेतलं, काही हरकत नाहीये. असं तर आलंच होतं, पण याने पण चेक करा. काही वेळा जर वीक फील्ड लिगॅंड असेल तर ते चुकण्याचे चान्सेस असतात. 5 इलेक्ट्रॉन असताना चुकण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण हे दोन्ही पद्धतीने चेक करून घेतलं आणि आपल्याला कळालं किती अनपेड इलेक्ट्रॉन मित्रांनो, 0 अनपेड इलेक्ट्रॉन. म्हणजे आपण दिलेलं जे डी ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. पण डायरेक्ट एवढ्यावरच समाधान मानू नका, तुम्ही हे असं लो स्पिन हाय स्पिन पण चेक करा, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार नाही. क्लिअर. तर माझ्या मते घेतलेले सर्व क्वेश्चन हे तुम्हाला समजलेले असावे. नक्कीच तुम्हाला यात काही डाऊट नाहीये, आणि जर असेल तर 1 मिनिटात तुम्ही विचारू शकता. सर्व क्वेश्चन जर समजले असेल तर वाय टाईप करा. इथं हा चॅप्टर आपला एंड झालाय. आता मी जवळपास सगळ्याच टाईपचे क्वेश्चन घेण्याचा ट्राय केलाय. 2024-25 ला आलेले सगळेच क्वेश्चन. फक्त ऍप्लिकेशनच्या रिलेटेड क्वेश्चन इथं नव्हते मित्रांनो, ते ऍप्लिकेशनच्या रिलेटेड. जसं तुम्हाला ते क्लोरोफिल, नंतर हिमोग्लोबिन, ते कॉम्प्लेक्स वगैरे घेतले, ते ऍप्लिकेशनचे क्वेश्चन 24-25 ला नाहीये. त्याच्या अगोदर विचारलेले, तर तेवढ्या क्वेश्चनची तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करायची. समीक्षा शेलार, सर्वेश वागचौरे, अमृता वडाळकर, भावेश, देवयानी, रुचा, सर्वांना सगळा पाठ हा समजलाय. तर इथं हा चॅप्टर हा एंड झाला असं मी डिक्लेअर करतो. तर बघा मित्रांनो, आपलं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री ज्याचे 3 चॅप्टर होते, ते 3 चॅप्टर पण आता आपले कंप्लीट झाले. कोणकोणते, ग्रुप 16, 17, 18, इनर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर आपण लगेच वेळ न वाया घालवता तुम्हाला याची उद्या टेस्ट पण ठेवलेली. तर उद्याच्या टेस्टमध्ये 2 चॅप्टर असणार आहे तुम्हाला, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट आणि हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर दोन्ही चॅप्टरचा अभ्यास करा. जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. कन्सेप्ट रिलेटेड कन्सेप्ट बघून घ्यायची, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा, जेणेकरून मग तुम्हाला एक्झाम मध्ये काही अडचण येणार नाही. तर आजचं लेक्चर आपण थांबवतोय आणि उद्याच्या लेक्चरचा टायमिंग थोडासा चेंज झालाय. तुम्हाला तसा ग्रुपवर मेसेज पण आलाय. परत एकदा मी तुम्हाला तो टायमिंग आठवून देतो. तर 7:30 वाजता जे लेक्चर असणार आहे, तर 7:30 वाजता मॅथचं लेक्चर आहे सकाळी. इकडे लक्ष द्या, टायमिंगकडे लक्ष द्या. 7:30 ते 9:15 वाजेपर्यंत, 9:15 पर्यंत मॅथचं लेक्चर असणार आहे. 9:15 ते 9:30 ब्रेक असणार आहे आणि परत 9:30 ते 11:15 पर्यंत लेक्चर असणार आहे मित्रांनो तुमचं केमिस्ट्रीचं. कोणतं लेक्चर, केमिस्ट्रीचं. नंतर 11:15 ते 1 वाजेपर्यंत लेक्चर असणार आहे तुमचं फिजिक्सचं. म्हणजे PCM ग्रुप आहे तो आपण सकाळीच एंड करतोय. ज्यांचा PCM आहे त्यांनी दुपारून लेक्चरची काही गरज नाहीये. दुपारून फक्त बायोचे लेक्चर असणार आहे. हे 3 तुम्हाला टायमिंग कळाले. 7:30 ला मॅथचं लेक्चर आहे, नंतर केमिस्ट्रीचं आणि नंतर फिजिक्सचं. PCM वाल्यांना आता दुपारून लेक्चरची गरज नाहीये. 3 लेक्चर आपले सकाळीच होत आहे. टायमिंग थोडासा वाढला आहे. 1.5-2 तासाचे आपण लेक्चर घेतोय. काही हरकत नाही, आपल्याला टायमिंग वाढावंच लागणार आहे. सिलेबस हा आपल्याला व्यवस्थित कंप्लीट करायचा आहे. तर उद्याचा टायमिंग सगळ्यांना कळाला आहे. आणि दुपारी 4 वाजता, 4च्या नंतर बायोचे 2 लेक्चर होणार आहे. 4 ते 5:30 एक आणि 5:30 ते 6 बायोचे दुपारून, आणि मॅथ, केमिस्ट्री आणि फिजिक्सचे लेक्चर सकाळी असणार आहे. कोणाला काही डाऊट आहे? काही डाऊट नाही आहे ना कोणाला? तर आता आजचं लेक्चर आपण थांबवूया. उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटतोय. आणि लक्षात घ्या मित्रांनो, उद्यापासून केमिस्ट्रीचा एकदम महत्वाचा पार्ट आपण घेणार आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा.
4 चॅप्टर आहे आणि पहिल्यापासून सगळ्या चॅप्टर जर तुम्ही कंटिन्यू लेक्चर केले, कारण ते 4 चॅप्टर एकमेकांच्या रिलेटेड आहे, एकमेकांच्या रिलेटेड क्वेश्चन हे विचारले जातात. त्यामुळे ऑर्गॅनिकचा पार्ट कोणी मिस करू नका. पहिल्यापासून सगळे लेक्चर कंटिन्यू करा. तर उद्या आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर उद्या स्टार्ट करतोय सकाळच्या लेक्चरमध्ये. क्लिअर? तर आजचं लेक्चर थांबवतोय आपण. थँक्यू.